प्राइज अनाउन्स झालं जेव्हा, काय होती ती पहिली फिलिंग? एक्सपेक्ट असं मी पर्सनली नव्हतं करत, पण बाकीची लोक बोलत होते की आहे चान्स आहे घुसण्याचा काय कळत नाही कुठलं घुसण्याचा चान्स, पण सगळे म्हणत होते. खरं तर इंटेन्शन हे नव्हतंच की थिएटर वगैरे जॉईन करू, कारण मला लहानपणीपासून ते हाईट आहे, पर्सनॅलिटी आहे, आर्मीत जा. ग्रुपमधले बोलत होते की अरे मिळणार माझं चालेल, काय दिवाळी सेल आहे का दरवर्षी मिळायला, आणि जेव्हा ते अनाऊन्स करत होते तेव्हा माझंच नाव आलं. मलाच विश्वास बसेना की अरे परत मिळत आहे. INT हे माझं पहिलं वर्ष होतं. त्याच्या अगोदर INT ना कधी बघितली होती ना कधी केली होती. माझे पॅरेंट्स हे सपोर्टिव्ह नव्हते असं नाही आहे, तुम्ही एकदा एक चान्स द्या असं म्हणजे कन्व्हिन्स केलं तर ते कंटाळून का होईना बोलले ठीक आहे जा कर, करायचे तर कर. पहिलं सॉरी तू मराठी नाहीयेस? हां ॲक्च्युली मी कधी कधी असं होतं की आता स्पर्धा प्रयोग सुरू होतोय आणि डिरेक्टर हातावर सीन लिहून देतो. आमची जनरेशन जी जेनझी आपण बोलतो, आम्हाला खूप वाटतं की आम्ही रिलेशन्सला खूप कॅज्युअली घेतलंय, सध्या प्रायोरिटी नाही दिली आहे. त्यामुळे आमच्यावर ती एकटेपणाची वेळ येणं ती काय लांब नाही आहे आम्हाला असं वाटतं. ते जे पात्र होतं निशा, ती त्या मोमेंटला काय विचार करते हे समजणं खूप महत्त्वाचं होतं. म्हणजे खरं तर तिला मेन सांगितलेलं की आम्हाला वेडेपणाची ऍक्टिंग नको आहे, मला म्हणजे एकटेपणा सांगितलं होतं. नाहीतर बऱ्याचदा काय होतं की हॅल्युसिनेशन म्हणजे आपण ऍक्टिंग करायला लागतो. फ्लर्ट करणं इज सोपं नसतं. कुठून म्हणजे हे इनबिल्ट आहे फ्लर्टिंग नेचर की कसं? इनबिल्ट आणि नाही ते मला माहित नाही. खरं तर ती मला लँग्वेज डिक्टेटरने एक शिवी सांगितलेली, हेंबाड थोत्रीच्या. आता हा शब्द कोणाच्याच पहिल्या फटक्यात लक्षातच नाही राहणार. मी लिहून घेतला हेंबाड थोत्रीच्या. मग आम्ही ट्रेनने जात होतो ना, मी सगळ्या पोरांना सांगितलं हेंबाड थोत्रीच्या. माझ्या कानात येऊन सतत बोलायचं आहे, मला आठवलं पाहिजे. म्हणजे एकदा माझ्यासोबत असा किस्सा झालेला की एक नवीन मुलगी होती आणि ती बोलली की मला लवकर जायचंय घरी. म्हटलं का? ती बोलते अरे नाही आज फर्स्ट डे माझा, मला खूप क्रॅम्प्स वगैरे. ठीक आहे जा. गेली ती. नंतर 4 दिवसानंतर परत बोलली मला घरी जायचंय. बोलते का? बोलते माझा फर्स्ट डे. म्हटलं एवढं नाही ना मी आता. प्रोसेस सुरुवातीला येतात 40 मुलं वगैरे येतात, पण नंतर मग हळूहळू 7 पर्यंत कॉलेजमध्येच आहेत, 8 पर्यंत, मग ते हळू येत 10-15 वर येतात. घरच्यांची काय रिॲक्शन जेव्हा घरच्यांना कळलं की आता तुम्ही ॲज म्हणजे ॲक्टिंग वगैरे, कारण जेव्हा तुम्ही INT वगैरे स्टेजला करताय तर इट इज नो मोर एक्सपेरिमेंट. फॉर्च्युनेटली माझ्या घरचे तर खूप सपोर्टिव्ह आहे. म्हणजे मी अक्षरशः घरचा पेईंग गेस्ट झालो होतो. मी सकाळी उठायचो, आंघोळ करायचो, नाश्ता करायचो, तालमीला जायचो आणि परत रात्री जेवायचो आणि झोपायला जायचो. मी घरच्यांना सांगितलं होतं की हे बघा मी घरी येणार, मी डायरेक्ट मायावर जाणार, तुम्ही मला बोलायचंच नाही माझ्यासोबत, मी एकटीच असणार. पुढे कसं बघता तुम्ही तुमच्या जर्नीला? तुमचं तर कॉलेज सुरू आहे, तुझं फायनल इयर आहे, ऍक्टिंग ॲज अ फुल टाइम प्रोफेशन म्हणा, की हाऊ डू यू लुक ॲट इट? आत्ता जे फिक्स केले तेच पुढे होईल की नाही माहित नाही मला. आत्ता मला ऍक्टर व्हावं असं वाटतंय, पण पुढे जाऊन काही चेंज पण होऊ शकतं. मी लहानपणापासूनच ठरवलेलं की मला याच क्षेत्रात जायचं आहे, कारण माझ्या घरात खूप इंजिनियर आहेत. त्यामुळे माझं असं झालं की मला नाही करायचं इंजिनिअरिंग किंवा डॉक्टर वगैरे, मला नाही व्हायचं आहे. माझं तर कधी ठरवून काही होतच नाही, म्हणून मी ठरवतच नाही. कोण आहे सध्या तुमचा फेवरेट ऍक्टर? का कुठली अशी वेब सिरीज वगैरे बघितली आणि तुम्ही कराल जसं तू बोललास तुला ऍक्टरच व्हायचं? जेव्हा मी मकबूल पाहिली इरफान खान यांची, मी प्रचंड फॅन झालो त्यांचा. म्हणजे तो माणूस माझ्यासाठी देव आहे. हा म्हणजे इरफान खान हे तर खरंच खूप बेस्ट आहेत, पण दुसरं असं म्हणायचं गेलं तर राधिका आपटे. आत्ताच मला जयदीप अहलावत खूप जयदीप अहलावत मराठीतला अभिनेता आहेत. आमचे गिफ्टिंग पार्टनर आहेत. एनस्टाईल नावाचा ब्रँड आहे, यूथ रिलेटेड ते प्रोडक्ट्स बनवतात. डिटॅन, शॅम्पू, फेस स्क्रब वगैरे खूप मोठी रेंज आहे. सो दिस इज फॉर यू. थँक्यू. नमस्कार. INTलाच 50 वर्ष झाली. 50व्या वर्षी INTची जी फायनल झाली त्याचा दिवसभराचा जो प्रवास होता त्याचा व्हिडिओ तुम्हाला मराठी मूडवर पूर्ण बघायला मिळेल. काय मजा झाली, कोण कोण पाहुणे आले होते आणि साधारण कसा होता दिवस, आणि एकाहून एक खूप छान एकांकिका झाल्या. त्या एकांकिकेमध्ये दरवर्षीप्रमाणे अभिनेता, नेपथ्य हे सगळे पारितोषिकं वाटली गेली. जितके पारितोषिक जिंकणारे आपले कलाकार आहेत
नेपथ्य, संगीत, दिग्दर्शक या सगळ्यांचे पॉडकास्ट मराठी मूडवर आपण घेणार आहोत. आज आपल्यासोबत आहेत प्रथम पारितोषिक अभिनेता मोहित, द्वितीय पारितोषिक अभिनेत्री नंदिनी आणि प्रथम पारितोषिक कॉमेडी मिळालेला चैतन्य म्हात्रे. तर हे तिघ आज आपल्यासोबत आलेले आहेत. तर चला त्यांच्याबरोबर करूया आजचा संवाद. तर सर्वात पहिले कसा आहे तुमचा मूड? चांगलं छान. चांगलं आहे, एक्सायटेड आहे. एवढी 50 वर्ष झाली INT ला आणि जेव्हा ही कॉम्पिटिशन तुम्ही जिंकला तर मी प्रश्न तुम्हाला विचारेन, मग एक एक करून उत्तर द्या म्हणजे ओव्हरलॅप नको. प्राइज अनाऊन्स झालं जेव्हा, कारण मेहनत तर तुम्ही सगळे करताय, तर काय होती ती पहिली फिलिंग? कारण आपण त्याच्या आधी पण बोललो होतो आणि तो व्हिडिओ आमच्या युट्यूब चॅनलवर आहे, तुम्हाला बघायला पण मिळेल. याचा आपण बाईट घेतली होती. तुला कसं वाटतंय? तर आपण एक एक करून की काय ते फिलिंग होतं जेव्हा नाव अनाऊन्स झालं? एक्सपेक्ट करत होतास? एक्सपेक्ट असं मी पर्सनली नव्हतं करत, पण बाकीची लोक बोलत होते की आहे चान्स आहे घुसण्याचा काय कळत नाही कुठलं घुसण्याचा चान्स आहे, पण सगळे म्हणत होते की मिळू शकतं. पण त्यामुळे माझे थोडे होप्स तर वाढत होते. पण आता माहित नाही, मला पण माहित नव्हतं कॉन्सोलेशन मिळेल, दुसरं मिळेल की प्रथम मिळेल. पण जेव्हा प्रथम म्हणून अनाऊन्स झालं तेव्हा बरंच काय वाटलं. बरंच काय असं जेव्हा तुझ्या बाकी मित्र म्हण का जे सहकलाकार स्टेजवर तुला, कारण ती क्लिप आहे जी बरीच टाकलं तुला लिटरली त्यांनी स्टेजवर उचलून, आणि म्हणजे ते एक्सप्रेशन जे तुझे आहे ते आहे, ती क्लिप पण आपल्या चॅनलवर आहे. सर काय ओव्हरऑल त्यांचं, आणि नंतर जेव्हा तुम्ही आलात खालती कसा होता तो माहोल? ऍक्च्युली तेव्हा पूर्ण ते कॉलेजच्या टीमचेच पूर्ण इमोशन्स पीकलाच होते सगळ्यांचे, कारण खरं तर कॉलेजमध्ये 14 वर्ष खरंच काही हालचाल नव्हती INT मध्ये. त्यामुळे 14 वर्षांनंतर एवढा रिझल्ट येणं आणि खरं तर अभिनेत्याला पण प्रथम पारितोषिक मिळणं कॉलेजमध्ये सगळ्यांसाठीच खूप मोठी गोष्ट होती, माझ्यासाठी तर होतीच. म्हणून त्यामुळे सगळ्यांना ते एवढं कुतूहल होतं आणि इमोशन्स पीकला एवढे गेलेले की सगळ्यांनी खांद्यावर उचलून फेकलेलं पार स्टेजवर. त्यामुळे चांगलंय. आता ह्याला प्रथम पारितोषिक मिळालं आणि ऍक्टिंग इज मोर अबाउट ऍक्टिंग, रिॲक्टिंग, आणि तुला पण ते अवॉर्ड मिळणं, कारण शेवटी तुम्ही कॉम्प्लिमेंटच केलं एकमेकांना कामं. जेव्हा तुला पण असं तुला अनाऊन्स झालं की आता ह्याला मिळालंय, तो अभि काय होती ती फिलिंग आणि रिस्पॉन्स? खरं तर INT हे माझं पहिलं वर्ष होतं. त्याच्या अगोदर INT ना कधी बघितली होती ना कधी केली होती. सो फक्त ऐकलं होतं की असं असं असतं INT मध्ये, इतकी माणसं असतात किंवा इतकी मोठी स्पर्धा असते. सो म्हणजे मी केलं, त्यानंतर आम्ही बघितलं नाही दुसऱ्या, त्यामुळे मला असं काही एक्सपेक्ट नव्हतं, म्हणजे मी बघितलंच नव्हतं ना. पण जेव्हा ते नाव असं पहिल्यांदाच करतो आपण स्टेजवरती आणि पहिल्यांदाच जेव्हा त्यांनी नाव असं घेतलं तेव्हा खूपच अनएक्सपेक्टेड होतं. म्हणजे आय कांट इव्हन एक्सप्रेस इन वर्ड्स, पण ते खरंच एक खूप सुंदर असा एक्सपिरियन्स होता. पण हो खरंच चांगलं होतं. चैतन्यकडे येऊया. सलग दुसऱ्या वर्षी परत अवॉर्ड घेतलंयस. आता अवॉर्ड घेतलंयस अभिनेता म्हणून, पण ते पण कॉमेडियन म्हणून घेतलंय. बघितलं तर सर्वात मुश्किल असतं कॉमेडी करणं आणि लोकांना हसवणं. काय होतं तुझं जेव्हा सलग दुसऱ्या वर्षी कॉमेडी, आणि बाकी एकांकिका पण तू बघितलं, कारण तुमची आय थिंक पहिली का दुसरी सगळे परफॉर्मन्स बघितले आणि नाव अनाऊन्स झालं, तुझा कसा होता मूड? खरं तर पहिल्या वर्षी मिळालं तर पहिल्या वर्षी पण खूप अनएक्सपेक्टेड होतं माझ्यासाठी, पण ते मिळालं त्याचा आनंद झाला. आणि दुसऱ्या वर्षी पण मला सगळे म्हणजे काय म्हणतात ग्रुपमधले बोलत होते की अरे मिळणार माझं, चालेल काय दिवाळी सेल आहे का दरवर्षी मिळायला. म्हटलं दुसऱ्या एकांकिका पण छान झाल्यात, त्यातून पण सुद्धा वेगवेगळे कॅरेक्टर्स दिसले असे कॉमेडी, म्हटलं त्यांना मिळेल. आणि मी स्वतः दुसऱ्या यांच्यामध्ये व्हिडिओ काढत होतो सगळ्या मुलांच्या, मी मागे बसून किंवा काय, आणि जेव्हा ते अनाऊन्स करत होते तेव्हा माझंच नाव आलं. मलाच विश्वास बसेना की अरे परत मिळतंय. मग तेव्हा गेलो वरती, घेतलं आणि खूप छान वाटलं ते प्राइज घेताना, कारण मला असं वाटतं ते प्राइज माझं नव्हतं, ते माझ्या कॉलेजचं होतं, रुईया नाट्यवालयाचं होतं. त्यामुळे रुईया नाट्यवालयासाठी ते प्राइज स्वीकारताना खूप भरून आलं आणि खूप छान फिलिंग होती माझ्यासाठी. तुझ्या पात्राबद्दल मला विचारायचंय. ते जे कॅरेक्टर होतं सरपंच, कॅरेक्टर कॉमेडी नव्हतं, म्हणजे कॅरेक्टर कडून ते कॉमेडी एक्सपेक्टेड नव्हती. मग त्याच्यात
तुला ते ह्युमर काढणं का डिरेक्ट जसं झालेलं, कारण एक्सपेक्टेड होतं की कॉमेडी याच्यात, कारण इट वॉज अ कॅरेक्टर, बाकी कॅरेक्टर्स. सो पहिलं तर ते कॉमेडी ह्युमर जे तू काढलायस त्याच्यातून, तो डिरेक्टरचं कॉन्ट्रीब्युशन, तुझं कॉन्ट्रीब्युशन, ते केवढं होतं? आणि पहिलं ते उत्तर दे, मग खरं तर हा जो रोल मी या प्रोसेसमध्ये 3 रोल केले. एक पहिले म्हाताऱ्याचा होता, नंतर एक शिक्षकाचा होता, आणि मग एलिम्सच्या 1 दिवस अगोदर संध्याकाळी 5ची रन-थ्रू झाली आणि त्यानंतर मला सांगितलं की ह्या सरपंचाचा रोल तुला करायचा आहे. तू आधी सरपंच केलाच नव्हता. माझे 2 वर्ष खरं तर 2 वर्षाचे रोल आहेत माझे. मी 3 वर्ष आहे रोया नाट्यवाल्यामध्ये आणि मी जवळपास 3 प्रोसेस केल्यात. 3ही प्रोसेसमध्ये मी 9 रोल स्वॅप केलेत. म्हणजे पहिल्या प्रोसेसला 4 रोल बदलून मग एक रोल, लास्ट इयर पण 2 रोल बदलून शेवटचा रोल, या वर्षी सुद्धा 2-3 रोल बदलून हा सरपंच मिळाला. आणि तेव्हाच मी ठरवलेलं की हा कॅरेक्टर मुळात खूप सिरियस आणि अँटागनिस्ट होतो नाटकातला, त्यामुळे लोक माझ्याकडून हेच प्रेडिक्ट करणार की हा अँटागनिस्ट आहे, हा असंच वागणार. तर मला कुठेतरी तो त्यांची ती थिंकिंग होती ती ब्रेक करायची होती आणि मला ते पात्र जॉलीच करायचं होतं असं जस्ट मी ठरवलं. कारण ऑलरेडी नाटकच खूप सिरियस टोनचं आहे किंवा काय, तर जर खूप सिरियस टोन ठेवला तर लोक एका पॉईंट नंतर बघत पण नाहीत किंवा त्यांचं असं होतं की ओके सिरियस, त्यामुळे जरा बाहेर पडतात लोक. त्यामुळे मला असं झालं की थोडं ह्युमरस करूया, जेणेकरून थोडं ह्युमर पण राहील नाटकात. आणि एंडला तर तसंही माझा ग्राफ दिसतो की मी अँटागनिस्ट आहे आणि मी काय केलंय. त्यामुळे मग जे लोकांना प्रेडिक्टेड आहे ते मी अनप्रेडिक्टेड वेळी देईन. त्यामुळे ते मी ठरवलेलं. आणि मला ऑलरेडी तो मानेचा पट्टा वगैरे होता, तर त्याच्यातच मला सुचले स्वतःलाच ते एलिमेंट. कारण माझं पहिलंच वाक्य असं होतं, तिला बोलतो मी की जास्त मानवर करून बोलतेस का किंवा वगैरे काय, तर ते मला सुचलेलं. आणि हे डिरेक्टरने आणि आमच्या सिनियर्सने सुद्धा हेल्प करून सांगितलेलं, हे ऍड कर, ते ऍड कर, आणि ते पात्र झालं. खूप छान पात्र होतं. आता पुढे लोकांना बघायला मिळेल काही आहे कुठे जर पुढे आता इतर ज्या एकांकिका स्पर्धा आहेत त्यामध्ये करायचा प्रयत्न करू. त्यातली लोकांकिका स्पर्धा आहे, त्यात सुद्धा आम्ही परफॉर्म करतोय. ओके. अमिगडाला एवढं हेवी, म्हणजे तुझ्याकडे येतो पण सुरूच तुझ्यापासून झालेलं पहिलं वर्ष, कॉम्प्लेक्स कॅरेक्टर म्हणू शकतो आपण. कारण सुरुवात किती वेडी झाली, आता आपण सांगूया एकांकिकेबद्दल, कारण लोकांना सगळ्यांनाच माहित नाहीये की ती कॅरेक्टर शेवटी त्या ह्याला पोचते, पण मग सुरुवातीला पण ती त्या दुःखात आहे. करेक्ट. तिकडे दाखवणं की आता नॉर्मल आहे पण दुःखात आहे, आणि मग तिकडून स्लोली ते इमोशन्स येणं, मग हॅल्युसिनेशन्स होणं, आणि एकदम पार वेडी. जसं तू बोलीस पहिलंच वर्ष आहे, कसं जमलंय? म्हणजे पहिल्या वर्षासाठी इतकं डार्क कॅरेक्टर कसं जमलं? कशी प्रोसेस होती आणि काय फायदा झाला को ऍक्टरचा? नाही म्हणजे खरंच ते जे पात्र होतं निशा, ती त्या मोमेंटला काय विचार करते हे समजणं खूप महत्वाचं होतं. म्हणजे खरं तर तिची मेंटल प्रोसेस, म्हणजे ती जी पूर्ण 45 मिनिटाचा जो ग्राफ आहे तो जर आपण स्टार्टिंग पासूनच चढवला तर मग ते काही असं इम्पॅक्टफुल नव्हतं वाटणार. आणि त्या सगळ्यामध्ये ऍक्च्युली सगळ्यांचीच मदत होती. सर म्हणजे जे आमचे संदीप सर आहेत किंवा सगळे जे बाकीचे सर पण आहेत ते पण खूप हेल्पफुल होते. त्याच्यामुळेच ऍक्च्युली 100% इथे फोकस करायला मदत झाली. आणि बाकीचे हे सगळे तर होतेच. आणि मुळात म्हणजे तो एकटेपणा जो होता ना, तो खरं तर आपण जर बघितलं ना तर ते प्रत्येकाला रिलेट करत होतं. म्हणजे मला ऍज अ पर्सनली पण ते रिलेटेबल होतं. जसं ती जी जर्नी होती, ती तिच्या आईसोबत जेव्हा ती होती तेव्हा कधीच नाही बोलायची. म्हणजे बोलायची म्हणजे इन जनरल आपण घरात पण असतो तेव्हा वर बोलतो. म्हणजे आपण आपल्या फॅमिलीसोबत, मीही माझ्या आईसोबत कधी असं बसून एकमेकांसोबत बोलणं किंवा या सगळ्या गोष्टी नाही होत. सो ते कुठेतरी तेच पोर्ट्रे करायचं होतं. ते कुठेतरी असं खूप पर्सनल होतं माझ्यासाठी. आणि तिची जी ती मेंटल प्रोसेस होतं ना, ती खरं तर डिफिकल्ट होती समजणं. पण ती ह्या सगळ्यांच्या हेल्पमुळे जरा झालं. आणि पहिलंच वर्ष होतं त्यामुळे असं वाटत नव्हतं की मी करेन. म्हणजे कुठेतरी असतो कॉन्फिडन्स, पण पहिल्याच वर्षी INT करणं वगैरे, पण ह्या लोकांनी तो ट्रस्ट ठेवला आणि त्यामुळे ती सादर झाली. BA इन सायकोलॉजी जे करतेस, आणि मुळात मला सायकोलॉजीचा अभ्यास करायला ती मदत झाली. तुझ्याकडे मला एक तुझ्यासाठी प्रश्न होता. फ्लर्ट करणं सोपं नसतं. इट्स
खूप मुश्किल असतं. खूप मुश्किल. ज्यांना येतं नॅचरली येतं, पण ठरवून फ्लर्ट करणं इज नॉट इझी. जसं ह्युमर काढणं डिफिकल्ट आहे टू ऍक्ट. आणि ते जे तू सुरुवात जे तुझं कॅरेक्टर होतं, कारण ते कॅरेक्टरच आहे ज्यांनी थोडं रिफ्रेश केलं. कारण हेवी सीन्स मध्ये तो कॅरेक्टरच तो लाईट इफेक्ट कुठून म्हणजे हे इनबिल्ट आहे तो फ्लर्टिंग नेचर की कसं इनबिल्ट आणि नाही ते मला माहित नाही खरं तर. म्हणजे ते स्टेजवर येणं वगैरे. पण मला यात पर्सनली खूप वाटतं की ते रायटिंगचं मेन क्रेडिट होतं. कारण सारिकाताईंनी ज्या फ्लो मध्ये लिहिलं किंवा जो तो तिचा क्राफ्ट आहे लिहिण्याचा, ते प्रत्येक पात्र तसं लिहिणं, मग ते ऍक्टिंग जर पात्र क्लिअर लिहिलेलं असेल तर मग ऍक्टिंग करायला तेवढे हार्ड होत नाही. ते पात्र तेवढं सॉर्टेड होतं, त्यामुळे मला समजायला इतका वेळ लागला नाही किंवा आम्हाला दोघांनाही ते एकमेकांशी बॉन्डिंग करणं त्यासाठी वेगळी मला काय प्रोसेस करावी लागली नाही. ते फ्लो मध्ये प्रोसेस मध्येच करता करता रन थ्रू करता करता आम्हाला ते सापडत होतं हळूहळू. पण असं काय वेगळं फ्लर्टिंगसाठी वगैरे. कारण ती केमिस्ट्री पण खूप छान होती. आता आम्हाला ॲज अ प्रेक्षक नाही समजलं की तू इम्प्रोव्हाइज कुठे केलंयस का स्क्रिप्ट कुठे होती, पण काही मुवमेंट्स का जे टायमिंग आहे ते तेव्हाच बसतात. ते मला नाही वाटत की तुम्ही किती त्याला रिहर्सल एक असते आणि एक असतं आय थिंक सिगरेटवाला का कुठल्या तरी 1-2 असे जे पंचेस होते जे इतके नॅचरल तुमची केमिस्ट्री होती विच वॉज व्हेरी गुड. ह्या सगळ्यावरून प्रश्न येतो की कास्टिंगची जी प्रोसेस, आता एवढे स्टुडंट्स सगळेच टॅलेंटेड कॉलेजमध्ये म्हटल्यावर आपण हे बोलू शकत नाही की टॅलेंट का कमी आहे. इकडे काय पैसा मानधन वगैरे नाही, सर फक्त टॅलेंट या एका गोष्टीवर ऑडिशन. तर ती कशी प्रोसेस होती आणि तुम्ही एक एक करून सांगा तुम्हाला हा रोल मिळाला कसा? पहिले तर जेव्हा स्क्रिप्ट आली होती तेव्हा म्हणजे मी आणि बुद्धभूषण आम्ही दोघांनी बसवायचं ठरवलेलं. आणि जेव्हा स्क्रिप्ट आली तेव्हा आम्ही वाचली, आम्हाला विषय फार आवडला. पण आमचं असं होतं की अरे INT स्पर्धा करतोय, ते एवढी ऐकणारी ऑडियन्स येणार आहे का, 2 पात्र करणारी कोण आहेत का आपल्याकडे. तर त्यामुळे आम्ही थोडे डायसी होतो. पण नंतर आम्हाला कळलं की नाही, विषय कोरला फार स्ट्रॉंग आहे हा, आणि हा खरं तर पोहोचणं गरजेचं आहे ऑडियन्स पर्यंत. म्हणजे आमच्या जनरेशनला खरं तर कारण आमची जनरेशन जी जेनझी आपण बोलतो, आम्हाला खूप वाटतं की आम्ही रिलेशन्सला खूप कॅज्युअली घेतलंय, सध्या प्रायोरिटी नाही दिली आहे. त्यामुळे आमच्यावर ती एकटेपणाची वेळ येणं ती काय लांब नाहीये, आम्हाला असं वाटतं जवळच आहे. तर त्यामुळे आम्हाला वाटत होतं हा विषय पोहोचणं गरजेचं आहे. मग जेव्हा स्क्रिप्ट आली, हे पात्र आम्ही वाचलं, तेव्हा ही तर होतीच सोबत. आणि खरं तर हिचं कौतुक आहे, हिने खूप लवकर ते घेतलं किंवा ते पिकअप अडॅप्ट तिने खूप लवकर केलं. तिला काय जास्त सांगावं नाही लागलं. आमचे वरवर सजेशन्स होते, हिला मेन सांगितलेलं की आम्हाला वेडेपणाची ऍक्टिंग नको आहे, म्हणजे एकटेपणा. नाहीतर बऱ्याचदा काय होतं की हॅल्युसिनेशन म्हणजे आपण ऍक्टिंग करायला लागतो की आम्हाला हे होतंय ते होतंय. आम्हाला वाटलं, आमचं होतं की तू दाखवू नकोस, तू फील कर. लाईक की तू मेंटली होत अशी, फिजिकली करायला जाऊ नकोस. कारण मग एकदा ऍक्टिंग सुरू झाली की मग ऑडियन्स पण असे ते ऍक्टिंग चालू आहे. त्यामुळे आमचं हिच्याबद्दल मग हिने एकदा अडॅप्ट करायला सुरू केलं. आम्ही म्हटलं ठीक आहे चल, ही आहे कास्टिंगला डन. तर मग नंतर एक दुसरं कॅरेक्टर होतं विराजस. मग ते विराजससाठी पण चालू होतं. मग मामाचं कॅरेक्टर एक होतं. खरं तर ते 2 जणांनी ट्राय केलं होतं. एक यज्ञेश म्हणून आहे, त्यांनी पण ट्राय केलं होतं, पण त्याचा ऍक्च्युली अपिअरन्समुळे तो दिसायला लहान आहे. तो करत होता बरोबर, पण ते अपिअरन्समुळे तो कन्व्हिन्स होत नव्हता. आणि बाजूला बुद्धभूषण होता, त्याची ऍक्च्युली बॉडी लँग्वेज आणि आवाज वगैरे एवढा भारदस्त आहे, त्यामुळे तो गावाकडचा मामा तो वाटत होता, हाईट कशी असली तरी. म्हणून आम्ही म्हटलं की चल, तो करू शकतो. आणि तो खरं तर मेन पहिलाच सीन आहे, तोच सगळं सेट करून जातो. मग नंतर पुढे हिला आणि मला सांभाळायचंय. म्हणून ते आमचं होतं की नाही हा जाऊ शकतो. म्हणून त्याला आम्ही रेडी केलेलं की तुला फर्स्ट सीन आहे, पण तुला असं चोपायचंय, हेच करायचंय. मग नंतर मग विराजसचं कॅरेक्टर आलं. मग त्यात पण एक गंमत होती की शेवटी हिचा खरं रियालिटीवाला नवरा आहे तो अजय, आणि तो आम्हाला एक्सपेरिमेंट करायचा होता की तो विराजस जो करणार आहे तोच जर आला अजय म्हणून, तर ती खरी गंमत. आधी ठरलेलं नव्हतं, म्हणजे आधी ते 2 वेगळे ऍक्टर्स असणार होते, विराजस आणि अजय. आमचं दोन्ही ट्राय करायचं चालू होतं की एकदा असं पण ट्राय करू. पण आम्ही एकदा बघितलं की ह्यात जास्त मजा आहे की एकच ऍक्टर दुसरा रोल करतोय ना, की हिचं हॅल्युसिनेशन कळतं की हिचा नवरा असा आहे, पण हिने इमॅजिन केलेला बॉयफ्रेंड हा असा दिसतो. म्हणून ते थोडं आम्हाला चांगलं वाटलं की एक्सपेरिमेंटल आहे,
पण एक वेगळं वाटू शकतं, म्हणून आम्ही म्हटलं की हे ट्राय करू. मग विराजसला मला दिलं. मग नंतर अजय पण एक वेगळ्या टोकाचं कॅरेक्टर होतं, मग ते पण करायला मजा आली. थोडं चॅलेंजिंग होतं पण मजा. अशी एक कास्टिंगची प्रोसेस होती आमची, त्यात ठरलं. ह्यांनी दिले तुझं उत्तर की तुझ्याकडे आहे काही कास्टिंगच्या प्रोसेस तुझ्या? कास्टिंगचं तर सगळं ह्यांनीच ठरवलं होतं. मला फक्त बोलले तुला हे करायचंय. ओके, तर तुम्ही काय असं ऑडिशन्स वगैरे ठेवले ना, तुम्ही आपसातच की हा तू हे करले हे करले तर ह्या वर्षी ऍक्च्युली ते टीमच आमची खूप लिमिटेड लिमिटेड हो. होती. हा, खूप आमच्याकडे ऑप्शन पण नव्हते असे की नाही हा नाही तर हा नाही तर हा. कारण एकांकिका जितकी मॉबवाली नव्हती ना, त्यामुळे असं जास्त काही आम्ही नोटीस पण हे नाही केली कॉलेजमध्ये. जितके होते त्यांच्या जो युथचा क्राऊड होता त्याला मी आयएनटीला फिरवला. फिरवला. हो, आणि मग जेवढे मॉबचे गरजेचे यायचे तुला ये कर असं चालू होतं. खूप लिमिटेड क्राऊड असल्यामुळे नाही, ऑडिशन अशी झाली नव्हती. त्याच्यात खूप छान परफॉर्मन्स झाला, खूप छान केलं. आणि हा. तू बोललास ते हॅल्युसिनेशन ते त्याच्याचमुळे. मे बी दुसरं आलं असतं तर कदाचित ते डिलिव्हर झालं नसतं की अरे हॅल्युसिनेट करते. म्हणजे ते असं वाटलं असतं की तिला तसा हवा आहे, पण सेम दिसणारा सेम व्यक्ती आला म्हणूनच ते डिलिव्हर झालं. तर आय थिंक खूप छान कास्टिंग डिरेक्शन वाईज. तर जसं तू म्हणालास 3 पात्र दरवर्षी, मग कसं ते लास्ट मुमेंटला सरपंच, त्याच्या आधी काय होती तुमच्या इकडे कास्टिंगची प्रोसेस? आम्ही प्रॉपर ऑडिशन्स घेतलेल्या, त्यातून मुलं वगैरे सिलेक्ट केलेली, आणि जो नाटकाचा बेस होता यावर्षी की असं ठरवलेलं की जरा इमोशन्स कडे आपण जाऊया, कारण ते जितकं रॉ परफॉर्म होईल तेवढं ते लोकांना पोहोचेल इमोशनली. त्यामुळे आम्ही सगळ्यांना ट्राय केलं. म्हणजे अक्षरशः जे नवीन मुलं आलेली त्यांना सुद्धा वाचायला दिली पात्र. पहिले त्यांच्यावरच एक्सपेरिमेंट झाला की त्यांना करता येते का किंवा काय. थोडा रॉनेस येत होता, पण एका पॉइंट नंतर फक्त रॉनेस कामाचा नाही, थोडा परफॉर्मन्स पण त्यात आला पाहिजे, तर ते थोडं वर्क होईल असं होत होतं. तर ती नवीन मुलं आलेली बिचारी घाबरलेली बिथरलेली होती, ते त्यांचं जीव लावून करत होते की हे करायचंय किंवा आता सांगितलं आपल्याला रोल मिळेल करूया, करत होते छान. पण शेवटी ते परफॉर्मन्सचा मॅटर असतोच, म्हणून मग सगळ्यांमध्ये ते रोल फिरले. आणि मग एक एक करून काही डिरेक्टरने रोल होते जे फिक्स करून ठेवलेले की बाबा हे मला ह्याच्यासाठीच हवेत किंवा काय किंवा काय, ते रोल तसेच होत होते. पण अशी कास्टिंग फिक्स होत नव्हती, कारण प्रत्येक जण काहीतरी वेगवेगळं देत होता. म्हणजे एकाच पात्रासाठी जर 2-3 मुलं ट्राय केली आहेत तर एकाकडून इमोशन्स येत आहेत, एकाकडून. आणि यावर्षी मेन आम्हाला प्रॉब्लेम होता तो म्हणजे लँग्वेज. कारण आम्हाला एका विदर्भी लँग्वेज किंवा गोंदिया साईडला जी लँग्वेज बोलली जाते ती अडॅप्ट करून मग परफॉर्म करायचं होतं. सो तो खूप टफेस्ट पार्ट होता या वर्षीचा. त्यामुळे कोणाकडून लँग्वेज चांगली येत होती, तर कोणाकडून परफॉर्मन्स चांगला येत होता, कोणाकडून इमोशन चांगले येत होते. मग खूप डायसी होत होतं प्रकरण की बाबा नक्की काय करावं. तर मग आम्ही एक एक प्रत्येकाला घेऊन रनथ्रूज केल्या किंवा काय, मग जाणवायला लागलं की ओके हा इकडे याच्यासाठी फिट बसतोय, मग हा लॉक असं. तर तसंच ते कास्टिंगची प्रोसेस झाली. आणि माझं जसं मी म्हणालो की 2-3 रोल चेंज झाले, तर अगेन त्या रोलचा म्हणजे पहिले 2 रोल होते, म्हातारा आणि तो शिक्षक, त्या रोलचा स्वभाव किंवा हे सेमच होतं. त्यामुळे ते चेंज करून काय एवढं हे होणार नव्हतं. पण सरपंचाचं जे होतं माझं, त्याला मला प्रॉपर कॅरेक्टरायझेशन किंवा प्रॉपर थोडं करावं लागलं, आणि ते झालं वर्क झालं आणि तुला बक्षीसही मिळालं. हो. आपण इकडून येऊया. तुम्ही कॉलेजमध्ये आहात वगैरे आणि नाटकात तुम्ही, तर घरच्यांची काय रिॲक्शन जेव्हा घरच्यांना कळलं की आता तुम्ही ॲज अ म्हणजे ऍक्टिंग वगैरे, कारण जेव्हा तुम्ही INT वगैरे स्टेजला करताय तर इट इज नो मोर एक्सपेरिमेंटल. कुठेतरी तुम्हाला आहे ती पॅशन आहे, आणि सर्वात मोठी भीती हीच असते की अरे शिक्षण सोडून जर मुलगा ह्या लाईनमध्ये गेला तर काय. तर घरच्यांची कशी रिॲक्शन होती जेव्हा तुम्ही सांगितलं असं आम्ही करतोय? जर सांगितलं तर, नाही सांगितलं तर गोष्टच वेगळी. आणि जेव्हा तुम्ही घरी गेला आणि सांगितलं की बाबा आता मिळाले बक्षीस, तर बिफोर आणि आफ्टर कसा होता? तुझ्यापासूनच सुरू करूया आपण. फॉर्च्युनेटली माझ्या घरचे तर खूप सपोर्टिव्ह आहे. ओके. की खरं तर आमच्या फॅमिलीत कोणी नाही या फील्डचं. तर ते खूप सपोर्टिव्ह होते. कारण शाळेपासूनच म्हणजे गॅदरिंग मध्ये, कारण शाळेत ऑलरेडी खूप कमी मुलं असतात, त्यात एखादा स्टेजवर दिसतो त्यांना वाटतं अरे हा स्टारच होणार आहे पुढे. ते खूप वाटतं सगळ्यांना, म्हणून ते लहानपणापासून चालू होतं की करू शकतो. मग साठेमध्ये ऍडमिशन घ्यायची. मग खरं तर इंटेन्शन हे नव्हतंच की थिएटर वगैरे जॉईन करू, कारण मला लहानपणीपासून तेच हाईट आहे, पर्सनॅलिटी आहे, आर्मीत जा,
एनसीसी जॉईन करणे ते. मग एकदा अनाउन्समेंट झाली की नाट्यपर्व आहे कॉलेजमध्ये, थिएटर होतं. मग मी असं ते गेलेलो नाट्यपर्वात की बघू काय होतं. तिथून सुरू झालेलं खरं तर. आणि मग नंतर हळूहळू ऍक्टिंग मध्ये जाणं. पण 1-2 वर्षानंतर मी घरी खरं तर सांगितलेलं की नाही मला ऍक्टिंगच करायची आहे. आणि झालेलं 2 वर्षापूर्वी INT केली होती मी. तेव्हा घरचे आले, तेव्हा पण फर्स्ट INT होती आणि मला लीड मिळालेलं. आणि त्यामुळे मी घरच्यांना बोललेलं बघा लीड मिळालं पहिल्याच वर्षी. पण ते नाटक फायनलला होतं पण तेव्हा काय मिळालं नव्हतं. मग नंतर पुढचे 2 वर्ष काहीच INT करता नाही आले. मग डायरेक्ट हे वर्ष पण मी घरच्यांना बोलवलेलं INT बघायला. आणि ह्या वर्षीचं काम खरं तर खूप आवडलं आई बाबांना. आले होते? हो आले होते. म्हणजे आई बाहेर पडली तेव्हा बोलली की तुला प्राइज मिळो नाही मिळो माहित नाही, पण मला ते थांबले नव्हते रिझल्ट पर्यंत. थांबलेले रिझल्ट. त्यांना खूप आवडलेलं काम. म्हणजे तेव्हा सांगितलेलं की मला ऍक्टिंग हेच करायचंय. कारण मी खूप ऐकलेलं कॉलेजच्या सिनियर्स कडनं किंवा बाकीच्या इंडस्ट्रीतल्या लोकांकडनं की कॉलेजमध्ये वाटतं पहिले 2-3 वर्ष ऍक्टिंग, नंतर हळूहळू डिरेक्शन करू, मग रायटिंगला जाऊ. हे खूप पसरलेलं की 3 वर्षानंतर कळेल तुला की तुला ऍक्टिंगच करायची. पण मला आता कुठे क्लिअर झालेलं की नाही ऍक्टिंगच करायची. आणि मग घरच्यांना सांगून ते होते फॉर्म की ठीक आहे. ओके. सगळे कास्टिंग डिरेक्टर साठी याने ठरवलेलं आहेच. तर बघा, येस प्रथम पारितोषिक. माझ्या घरातले ऍक्च्युली सपोर्टिव्ह. पहिलं सॉरी तू मराठी नाहीयेस का तुझे वडील? हा तर आपण ती पण एक थोडी क्लॅरिटी. हा ऍक्च्युली मी युपीची आहे, उत्तर प्रदेशची. म्हणजे इंटरकास्ट मॅरेज आहे. माझी मम्मी साताऱ्याची आणि पप्पा युपीचे आहेत. त्यामुळे घरात मराठी हिंदी दोन्ही असतं. माझं पण मराठी हिंदी मिक्स असतं बोलताना. हा तर माझे पॅरेंट्स हे सपोर्टिव्ह नव्हते असं नाहीये, पण त्यांना मी बनवलं. कारण की बाकी काही नसलं तरी कन्व्हिन्सिंग पॉवर ही माझी खूप चांगली. म्हणजे मी काहीही त्यांना कन्व्हिन्स करून देऊ शकते आणि ते होतात पण. सो आधी मी त्यांना बोलली मला करायची आहे. मी खूप इंट्रोवर्ट होती ऍक्च्युली. सो मी त्यांना बोलली की मला ऍक्टिंग करायची आहे. सो दे वर लाईक की हे काय बोलतेस तू आमच्या समोर डान्स करायला असते, तू ऍक्टिंग कशी काय करशील कॅमेरा समोर असं कसं. तर मी बोलली तुम्ही एकदा एक चान्स द्या असं म्हणजे कन्व्हिन्स केलं. तर ते कंटाळून का होईना बोलले ठीक आहे जा करायचं तर कर. आणि मग केलं वगैरे वगैरे. पण मी घरी एवढं काही जास्त सांगत नाही. नॉर्मली असं कन्व्हर्सेशन होत असतं. तर आता INTच्या वेळेला पण एक तर माझं पात्रच असं होतं निशाचं. मी घरच्यांना सांगितलं होतं की हे बघा मी घरी येणार, मी डायरेक्ट मायावर जाणार, तुम्ही मला बोलायचंच नाही माझ्यासोबत, मी एकटीच असणार. म्हणजे मी घरी पण त्यांना हेच सांगितलेलं. त्यामुळे काय चालू आहे काय नाही त्यांना एवढी काय आयडिया नव्हती. सो आणि ते येणार पण होते बघायला, पण माझे पॅरेंट्स नव्हते आले. मी त्यांना बोलली की तिकीट वगैरे नाही मिळाली तर मग परत कशाला. हो म्हणून मग मी बोलली राहू द्या तुम्ही मोबाईलमध्ये बघा नंतर. त्याच्यावरती थोडेसे रागवलेले. पण मग नंतर मी एवढं काही बोलायची नाही, आपल्यातच असायची. मग जिंकली वगैरे आणि मग जाऊन अशी ट्रॉफी दिली मध्ये वाला हा छान छान. आणि मग 2-3 दिवसानंतर सांगितलं पेपरात पण आलेले. मग ते खुश होण्याच्या ऐवजी आधी रागवले. आम्हाला सांगत नाही, सगळ्या जगाला सांगते, आम्हाला सांगत नाही. पण मग मी बोलली नाही सांगितलं. मग सगळे खुश, असं आनंदी. तुला मला विचारायचं आहे, आईच्या साईडला मराठी आहेत सगळे, INT वगैरे माहिती वगैरे असेल? नाही, म्हणजे आमच्या घरात आयडिया नाही एवढी ऍक्टिंग रिलेटेड नाही, पण माहिती पण नाही की अशी. पण थिएटर, मराठी थिएटर वगैरेची अशी माहिती नॉट रिअली नाहीच. म्हणजे माझी मम्मी तर अशी कोणत्या गोष्टींमध्ये इंटरेस्टेडच नसते. पप्पांना त्यातल्या त्यात थोडंसं माहितीये. ओके. मम्मीला पण असं माझ्यामुळे थोडंसं माहिती पडलं, पण बाकी कोण नाहीये ना म्हणून. फॅन्टॅस्टिक. माझ्या घरी खरं तर लास्ट इयर खूप सरप्राइझिंग. म्हणजे लास्ट इयर सगळं युथ सुद्धा करत होतो मी किंवा काय, ती दगदग वगैरे असते. आणि जेवढे पण थिएटर करतायत किंवा नाटकात काम करतात त्यांनाही रिलेट होईल की नाटकाच्या तालमी या कधीच 3-4 तास नाही होत. म्हणजे त्यांना लागतो, दिवस लागतो. आणि खरं तर प्रत्येक प्रोसेसची ती गरज असते. तर लोकांचं म्हणजे जेवढ्या पण माझे सुद्धा पालक किंवा आधीचे जेवढे माझ्या आजूबाजूला आहेत तेवढे मला विचारतात, अरे किती दिवस काय तू दिवस कॉलेजलाच असतोस, काय करतोस. म्हटलं या एक दिवशी बघायला काय करत असतो ते. म्हटलं तू फोन नाही उचलत त्यानं, कारण नसतोच फोन आमच्याकडे, दिवसभर तालमी सुरू असतो. आणि तसंच व्हायचं. तर म्हणजे मी अक्षरशः घरचा पेईंग गेस्ट झालो होतो. मी सकाळी उठायचो, आंघोळ करायचो, नाश्ता करायचो, तालमीला जायचो आणि परत रात्री जेवायचो आणि झोपायला जायचो मी. हे डायलॉग येत असतील, काय लॉजिंग बोर्डिंग आहे का? हो. पण ते झालं. आणि मग पण मी ठरवलेलं की बाबा
काम करायचे आणि त्यांना दाखवायचे की हे एक टाइमपास म्हणून नाही तर खरंच मी पॅशन म्हणून करतोय. आणि मी लहानपणापासूनच म्हणजे मी अगदी ज्युनियर केजीला असल्यापासून मी वक्तृत्व स्पर्धा किंवा या सगळ्या करत होतो. मग नंतर बालनाट्य केलं 5वी ते 10वी मध्ये. मग नंतर हे करतो. त्यामुळे त्यांना माहिती होतं की मला हेच करायचंय किंवा मी हे छान करतो. तर लास्ट इयर मी माझ्या पप्पांना बोलवलेलं बघायला IIT, कारण तिकीट एकच मिळालं मला आणि पप्पाच फ्री होते. त्यामुळे पप्पा आले आणि त्यांनी बघितलं, त्यांना आवडली एकांकिका. आणि जेव्हा नाव अनाऊन्स करत होते सगळं तोही खूप मजेदार किस्सा आहे की आम्ही सगळे गँगवेमध्ये बसलेलो. मग तिकडे मी दुसऱ्याच कोणाशी तरी बोलतो आणि इकडे नाव घेतलं चैतन्यामध्ये. मला विश्वासच बसेना. मला लोक गदा हलत, अरे तुझं नाव घेतलं जा. मग मी गेलो, ट्रॉफी वगैरे घेतली. तर खूप एक इमोशनल क्षण होता माझ्यासाठी. तिकडे 500-600 लोक आहेत आणि मला फक्त माझे पप्पा दिसतात माझ्याशी व्हिडिओ शूट करताना. आणि ती त्या व्हिडिओमध्ये सुद्धा ऐकायला येते की ते असे जोरात चीअर करतात, येस येस असं. तर ती खूप छान मोमेंट होती माझ्यासाठी या गेल्या वर्षी. आणि यावर्षी तर काय एक्सपेक्टच नव्हतं किंवा काय. खरं तर दोन्ही वर्षी माझं स्वप्न होतं की मला जिंकायचं आहे IIT इंडिव्हिज्युअली. पण मेन हे होतं आणि अजूनही आहे की रुईया जिंकलं पाहिजे, रुईया प्रथम आलं पाहिजे, हे होतं. त्यात मिळालं. मग मी व्हॉट्सअपवर त्यांना व्हिडिओ पाठवली की यावर्षी सुद्धा मिळालंय म्हणून. खूप आनंदी होते सगळे की सलग 2 वर्ष वगैरे मिळतंय वगैरे. एकंदरीत खूप छान वातावरण होतं घरी. आणि त्यांना कळालं की हा बाबा याला हेच करायचंय पुढे आणि हे छान करतोय हे. त्यामुळे लहानपणापासूनच त्यांचा किंवा माझ्या घरच्यांचा खूप सपोर्ट मिळालाय मला. आणि तो त्या सपोर्टमुळे खरं तर हे सगळं अचीव्ह करू शकलो. आता तुम्ही जसं तो बोललो ना, लॉंग आवर्स, एक रिहर्सल म्हटलं की दिवस जातो. हा व्हिडिओ खूप पेरेंट्स बघतील ज्यांची मुलं आता कॉलेजमध्ये येणार असतील वगैरे. तर त्यांना एक कॉलेजमध्ये एक एकांकिका स्पर्धेत भाग घेणं, त्याच्या मला वाटतं 1 महिना, 1.5 महिना, 2 महिन्याची ती प्रोसेस असते. असं नाहीये फिल्म कसं आहे, रिहर्सल केली, कॅमेऱ्यासमोर गेला, कट, जाओ. नाटक तसं नसतं. तुम्ही छोटं पात्र असो मोठं असो, पूर्ण तुम्हाला त्या प्रोसेस बद्दल काय, म्हणजे काय चांगले आणि वाईट अनुभव तुमचे होते? चांगले पण की काय, का जसं अमिगडाला मे बी तुम्हाला माहितीही नसेल, एकांकिका आल्यावर तुम्हालाही कळलं असेल, मी अज्युम करतोय. तसंच जसं तुमची जी स्टोरी होती की गोंदियाच्या एका गावात जे एक धीवर समाज आहे त्यांची, आपल्याला शहरात राहून माहित नसतं. ते एक चांगला अनुभव आहे, आपल्याला काहीतरी नवीन कळतं. तर असे तुमचे काय चांगले आणि वाईट अनुभव होते, तुझ्या एंडी सुरू करू शकतोस? हा पॉइंट बरोबर आहे की आम्हाला नव्हतं माहिती की हा धीवर नावाचा एक समाज आहे किंवा त्यांचे काय प्रॉब्लेम्स होते. आणि मग त्यांनी तलाव जिवंत केलं, मासेमारी केली किंवा काय. जशी स्क्रिप्ट आली तसं आम्ही वाचलं आणि मग आम्ही रिसर्च सुरू केला अजून की बाबा काय आहे यांचं. मग हळूहळू एक गोष्ट कळत गेली की बाबा त्यांचे तलाव का संपले, कारण काय होतं. त्यांची जी बंगाली मासे जे आहेत त्यांना सरकारी मछली म्हणतात ते लोक, तर त्यांच्यामुळे हे सगळं होतंय किंवा काय. आणि मग जे ड्राफ्ट चेंज होतात तर तसे आमचे सुद्धा 2-3 ड्राफ्ट चेंज झाले. सो ते पटकन अडॅप्ट करणं, पाठांतर वगैरे किंवा काय, ते थोडं हेक्टिक झालं. कारण आणि ते होतच, प्रत्येक प्रोसेस तशी होतेच. काही हे नाहीये की बाबा एक स्क्रिप्ट आली आणि तीच तशीच केली जाते. नाही, ते चांगले त्याच्यात बदल होतात, त्याच्यात इम्प्रुव्हमेंट होत राहते. तीच प्रोसेस आहे खरं तर. म्हणजे इव्हॉल्व्ह होत राहणं. त्यामुळे ते चेंजेस पटकन अडॅप्ट सुद्धा केले पाहिजेत नाटकाच्या बाबतीत, कारण ते बेटरमेंटसाठीच असतं नाटकाच्या. त्यामुळे ते करताना थोडं प्रेशर होतं की बाबा हे होईल नाही होईल, किंवा कधी कधी असं होतं की आता स्पर्धा प्रयोग सुरू होतोय आणि डिरेक्टर हातावर सीन लिहून देतो किंवा एखादा मोनोलॉग वगैरे लिहून देतो की हा हे लिहून घे, हे बोलायचंय तुला वगैरे. असं हे असं बऱ्याच वेळा होतं. यावर्षी ते फॉर्च्युनेटली नाही झालं, कारण तशी तयारी होती थोडी आणि दिग्दर्शक, लेखक आणि इतर सिनियरचा खूप सपोर्ट मिळाला आम्हाला आणि त्यांनी सांगितलं आणि मुळात एक ते वातावरण बनवून दिलेलं आम्हाला की काही झालं म्हणजे तुम्हाला अक्षरशः हातावर जरी सीन लिहून दिलं तरी तुम्हाला परफॉर्म करायचं, कारण लोक तेच बघणार जे तुम्ही दाखवणार. लोकांना नाही माहिती की असे 10 ड्राफ्ट चेंज झालेत किंवा पहिल्याच ड्राफ्टमध्ये तुम्ही केलंय हेच लोकांना माहितीये. त्यामुळे ते असं करा की लोकांना वाटलं पाहिजे की हे 1000 वेळा करून झालंय यांचं. त्यामुळे ते एक प्रेशर होतं किंवा ती एक जबाबदारी होती, प्रेशर म्हणण्यापेक्षा, की 50व्या IIT आणि आपण रुईया नाट्यवाल्यासारख्या एका मोठ्या संस्थेचं प्रतिनिधित्व करतोय, तर ते परफॉर्म आपल्याकडून झालं पाहिजे. आणि कारण जे होत आलंय, जे आमच्या सिनियर्सनी जो पायंडा घातलाय किंवा रुईयाने केलेत परफॉर्म असे एकांकिका, की सीन कधी आलाय काय कधी आलाय त्याच्यापेक्षा
तो किती चांगला होतोय यावर आमचं लक्ष होतं. आणि सेम या वर्षी सुद्धा तेच होतं की संकट आली, सगळ्या प्रोसेसमध्ये होतं, आलं सगळं झालं, पण नाटक तगडं परफॉर्म करायचं. कारण नंतर रिग्रेट करून उपयोग नाहीये की अरे यार हे सुटलं, हे राहिलं करायचं. त्यापेक्षा ते करा, मग ते वर्क होईल नाही होईल तो पुढचा प्रश्न, पण नंतर हा रिग्रेट नाही राहिला पाहिजे की अरे यार हे आपल्या हातात होतं, हे आपण ट्राय करू शकत होतो पण नाही केलं आपण. त्यापेक्षा ते करा, वर्क होईल नाही होईल ते परीक्षकांचा आणि प्रेक्षकांचा निर्णय असेल. संकट आली म्हणजे जे चांगले अनुभव तर सांगितलेस, काय होती ती संकट, का काय असे अनुभव होते जे नाही यायला पाहिजे होते? तसं म्हणायला गेलं तर तेच की ड्राफ्ट चेंज होणं किंवा काय, किंवा मला पर्सनली की कॅरेक्टर चेंज होणं माझं, ती भीती होती. म्हणजे एका बाजूला मी 2 प्रोसेस केल्या होत्या, तो कॉन्फिडन्स होता माझ्यात की करू शकतो किंवा काय, त्यामुळे थोड्या प्रमाणात निभावून नेलं. पण तरी ते दडपण होतं माझ्यावर की यार विसरलो वाक्य. कारण असं पण नव्हतं की ते वाक्य, ते कॅरेक्टर असं रॅन्डमली 1-2 सीन पुरतं आहे आणि गेलं. थ्रू आउट होतं ते मध्ये मध्ये, आणि इन्फ्लुएन्स करतं ते कॅरेक्टर. त्यामुळे ती भीती होती मला की होईल नाही होईल, कसं होईल काय वगैरे वगैरे. आणि सतत ड्राफ्ट चेंज होत असल्यामुळे सीन्स चेंज होत होते. ते सीन्सचं एक असं असतं की एक सीन चेंज झाला तर लोकांचं असं होतं की ठीक आहे ना, एकच सीन चेंज झाला किंवा वाक्य चेंज होतं, पण तसं नसतं. एक वाक्य जरी चेंज झालं तरी त्याचं मोटिव्ह चेंज होतं, त्याचं इमोशन चेंज होतो. मग त्याचा त्या सीनवर काय परिणाम होणार आहे त्या एका वाक्याचा ते सुद्धा बघितलं जातं. त्यामुळे ते दडपण आम्हा सगळ्यांवर होतं. आणि मेन दडपण आमच्यावर हेच मी मागाशी म्हणाल होतं की भाषा, ती जी भाषा आहे ती खूप कठीण भाषा आहे. आणि आम्ही डायलॉग सुद्धा त्या भाषेमध्ये घेणं आणि ते युज टू वाटले पाहिजे. म्हणजे काय करता किंवा अशी काही वाक्य होती की जिकडे ज्यांना विदर्भी भाषा माहिती आहे त्यांना हे लक्षात येईल की काय करून राहिला बे. हे जर नॉर्मल ह्याच्यात काय करून राहिला बे हे जर असं म्हणालं तर ते पाठांतराचं वाक्य वाटेल, फेक वाटेल ते खूप. तर ते टोन मारायला पाहिजे, काय करून राहिला बे, तुला किती वेळा सांगितलं नको करू म्हणून. तर ते रुजायला आमच्या तो वेळ गेला. आणि तेच प्रत्येक रंतूनंतर म्हणजे परफॉर्मन्स काय होतं यापेक्षा भाषा अडॅप्ट करा हे तर मला सांगायचे की भाषा जमतच नाहीये, शून्य वगैरे. आम्हाला ते जास्त प्रेशर होतं की अरे यार काय करायचं म्हणजे ती भाषा अडॅप्ट होईल. त्यामुळे भाषेचं खूप मोठं संकट होतं आमच्या समोर. पण लँग्वेज डिक्टेटर होते आमचे किंवा सिनियर्स होते किंवा काय, त्यांनी मदत केली. आणि आम्ही सुद्धा आमच्या बाजूने 2 पैसे जास्त प्रयत्न केले, म्हणून ती लँग्वेज कुठेतरी आम्ही एक जवळ जायचा प्रयत्न केला त्या लँग्वेजचा आणि ते वर्कआउट झालं. खूपच छान आणि खूप छान एक्सपिरियन्स. म्हणजे तुमच्या बाबतीत चॅलेंजेस आणि कसं होतं? आमचं तर आमची जी अमिगडाला ही स्क्रिप्ट होती ना, त्याचं आधी नाव होतं तीर्थरूप आईस. हे नाव तीर्थरूप आईस. हो. तर मग जसं आता हे म्हणाले की एक वाक्य जरी चेंज झालं तरी बऱ्याच गोष्टी चेंज होतात. तर इथे आणि सिगरेट, मोगरा आणि आई हे पण नाव होतं. सिगरेट, मोगरा आणि असे आधी आमचे नावच चेंज होत होते. तर एक वाक्य जरी चेंज झालं तरी बऱ्याच गोष्टी चेंज होतात. तर ह्यात पूर्ण नावच चेंज व्हायचं. तर मग सगळा अप्रोच किंवा तो जो नाटकामधले ज्या गोष्टीला इम्पॉर्टन्स दिलं पाहिजे त्या सगळ्या गोष्टी चेंज होत होत्या. आणि ते नाटक जरी म्हणजे जास्त मॉबवालं नसलं तरी त्याच्यामध्ये होते मॉब पात्र वगैरे सगळं. आणि त्याचबरोबर नाटक हे ग्रुप एफर्ट्स आहेत. तर त्यामुळे ते फक्त जे 2-3 पात्रे करतायत त्यांनाच न समजता ते प्रत्येकाला तिथे म्हणजे बॅकस्टेज वाले असू देत किंवा मॉब मधले असू देत सगळ्यांना ते क्लिअर असणं आणि व्हिज्युअली क्लिअर म्हणा किंवा इथून क्लिअर म्हणा सगळं क्लिअर असणं जास्त इम्पॉर्टंट होतं. आणि त्या सगळ्या गोष्टींसाठी वेळ लागत होता, कारण की एका गोष्टीवरून डायरेक्ट दुसरी गोष्ट चेंज होत होती. त्यामुळे त्या गोष्टीला वेळ द्यावा लागायचा. आणि नवीन मुलं होती, मग त्यांच्या घरी असं लगेच इतक्या वेळ रिहर्सलला वगैरे कसं येणार. पण तरी ते जे सिनियर्स होते किंवा सर होते आमचे ड्रामा इंचार्ज वगैरे त्या सगळ्यांनी खूप हेल्प केली खरं तर आम्हाला त्या मुलांना जास्त वेळ ठेवण्यासाठी. तो एक ट्रस्ट बिल्ड होतो ना पॅरेंट्स मध्ये की हा आपलं मूल जातंय काहीतरी करतंय, प्रोग्रेसिव्ह करतंय इन शॉर्ट. तर त्यामुळे असे सगळे थोडेसे छोटे मोठे चॅलेंजेस आले, पण त्यातून पण म्हणजे ते शेवटी उभं राहिलं. अमिगडाला हे उभं राहिलं. म्हणजे ते प्रोसेस सुरुवातीला येतात 40 मुलं वगैरे येतात
पण नंतर मग हळूहळू 7 पर्यंत कॉलेजमध्ये आहेत, 8 पर्यंत मग ते हळू येत 10-15 10-15 उरतात. मग गेलेल्यांना कन्व्हिन्स करा, आणि आम्ही आईशी बोलतो, हो. हे बोलतो, मग हो. त्यांना आईशी बोला, मग आम्ही सोडतो. मग रात्री उशीर झाला तर म्हणजे आता विरार साईडला 4-5 मुली, मग एका मुलाला पाठवा तुला त्याला सोडायला रात्री, हो हे सगळीकडे होतं. मग तो सोडून येणार, मग तो येऊन परत सेटचं काम करणार. मग तो त्याच्या घरी जाणार. हे होतं. म्हणजे एक वेगळंच काय पॅशनच वेगळं आहे पोरांचं, हो. एकांकिकावाल्या मुलांचं. म्हणजे आम्ही पण असे अंबरनाथ वगैरे कोण राहणार असतील मुली वगैरे काय, हो. त्यांना सोडून येणार, मग तो काय कुठे कॉलेजमध्ये झोपेल, किंवा मग झोपेलपेक्षा आहेच ना रात्रीचं मग सेटचं काम करूया, सेटची कामं करतात पोरं. आणि मग सगळीच मुलं अशी नसतात. मग काही मुलं इकडचं नाव देऊन कोणासोबत फिरायला जातात, मग त्यांना वेगळं सांभाळा, हो. त्यांच्या आई बाबांचे कॉल सांभाळा. त्यांच्यामुळे जे खरंच करतात त्यांच्यावरती नको ना त्यांच्यावरती परिणाम yes, व्हायला yes. म्हणून. आणि काय होतं की 2-3 वर्ष केलेली मुलं असतो आम्ही, मग कॉलेज आम्हाला विचारतं की तुम्ही सिनियर म्हणून काय करता, हो. आणि मग त्यांच्या घरचे पण आम्हाला पकडतात तुम्ही senior काय करता? याला जोडून मी म्हणेन की कॉलेजमध्ये वेगवेगळे इव्हेंट्स होतात किंवा काय, तर त्यामध्ये बाहेरची मुलं येतात कॉलेजची, आणि ते कसं काय माहिती त्यांना कोण शिकवतं किंवा कोण सांगतं, नाट्यवाल्याचंच नाव सांगून ते मुलं घुसतात आतमध्ये, आणि काही ना काहीतरी त्यांच्या बॅगेबिगेत सापडतं, सुरी वगैरे किंवा काहीतरी असं, जे कारण चेकिंग करतात, आणि नाव ती मुलं ह्यांचं घेतात, आमचं नाट्यवाल्याचं किंवा काय. मग ते सगळं आम्हाला सांगावं लागतं, आणि सगळे बॅन आमच्यावर येतात की नाही तुम्ही हे केलं. आम्हाला माहितच नाहीये, आमची मुलं तालमीत आहेत, आमच्या मुलांना ब्रेकच 15 मिनिटाचा मिळतो, त्यात ती मुलं खाणार कधी, हे सगळे यांना आणणार कधी, काय कधी, त्यांना झोपायला वेळ नाहीये, तालमीत खायला वेळ नाहीये, ते कुठे करतील. तर मला वाटतं कुठेतरी कॉलेजने समजून घ्यावं, प्रत्येक कॉलेजने, की हे सगळं आम्हाला करायला वेळच नाहीये मुळे. तर एकांकिका स्पर्धा वगैरे असं कॉम्पिटिशन जवळ आलं की कशा प्रकारचा फायदा घेतला जातो कॉलेजच्या इतर विद्यार्थ्यांकडून, जसं आपण बोलत होतो की नाट्यवाल्याचं नाव सांगून सांगतात की शिक्षकांना की नाट्यवाल्याला आहोत म्हणून लेक्चर बसत नाही आहोत, पण ते ऍक्च्युली कुठेतरी बाहेर जातात किंवा फिरत असतात किंवा काय, आणि मग ते सगळं आम्हाला फेस करावं लागतं. मग शिक्षक येऊन विचारतात, अरे हा येत नाही नाट्यवाल्याला आहे, आणि आमचं पण होतं, हो हा नाट्यवाल्याला नाहीच आहे, नाहीये नाट्यवाल्याचा, तो बाहेर फिरतो, आम्हाला नाही माहिती. सो असं होतं की बरेच मुलं फायदा घेतात किंवा काय, कारण एकमेव काय म्हणतात ही करिक्युलर ऍक्टिव्हिटी आहे कॉलेजमध्ये जिथे फुल डे आम्ही इन्क्लूड असतो त्यामध्ये. म्हणजे जर का जे बाकीचे कॉलेज इव्हेंट्स असतात त्यांना जर तुम्ही पार्टिसिपेट करत असाल तर त्यांना खूप लिमिटेड वेळ असतो, लिमिटेड कामं असतात, तर ते होऊन जातं पटकन. पण नाट्यवालय किंवा नाटकाचीच प्रोसेस प्रत्येक कॉलेजमध्ये ही लॉंग टर्म चालणारी आहे, आणि 1.5-1.5 महिना चालणारी प्रोसेस आहे. त्यामुळे त्यांचं असं होतं की अरे वाचा 1.5 महिना लेक्चरच नाही बसायला मिळणार वगैरे वगैरे. अशी मुलं काही आहेत की जे लेक्चर नाही बसायचंय म्हणून नाट्यवाल्याला आलोय किंवा म्हणून नाटकाची प्रोसेस करतोय, अशी असतात. तर त्यांच्यामुळे आम्हाला खूप फेस करावं लागतं, कारण नंतर ती मुलं अकॅडमिक्स मध्ये पण काही करत नाहीत, फेल होतात किंवा काय. मग काय करत होतास, मग नाट्यवालय. पण असं नाहीये. मला खरं तर हे क्लिअर करायचं आहे सगळ्या लोकांना की गेल्या वर्षी किंवा यावर्षी सुद्धा जी कोणी मुलं नाट्यवाल्याला होती, इन्क्लुडिंग 12वीची मुलं, एकाही मुलाला 80% खाली मार्क नाही आहेत 12वीला. सगळ्या म्हणजे अक्षरशः मार्च पर्यंत प्रोसेस केल्यात मुलांनी, फेब्रुवारी-मार्च, तरी सुद्धा सगळ्या मुलांना 80च्या वर पर्सेंटेज आहेत. मी स्वतः 3 वर्ष करतोय कॉलेज, मला 4च्या 4 सेम ए ग्रेड आहे. माझं कधीच सबमिशन लेट नव्हतं किंवा काही नव्हतं, ज्यावरून खरं तर आमच्यासारख्या मुलांना किंवा नाटक करणाऱ्या मुलांना ऐकवलं जातं की तुम्ही अटेंडन्स नाहीये तुमची, मग तुम्ही काय सबमिशन कराल, काय तुम्ही असाइनमेंट द्याल किंवा काय. खरं तर आम्हीच पहिले असतो जे असाइनमेंट सबमिट करतो. जी मुलं रोज रेग्युलर लेक्चर बसतात किंवा काय, त्यांना केटी आणि ड्रॉप आहेत, त्यांचं सबमिशन नाही, आणि आमचं सगळं वेळेवर असतं, तरी सुद्धा आम्हाला ऐकून घ्यावं लागतं, कारण माहित असतं नंतर काय वाटला गेला. हा माहिती असतं. आणि आम्हाला सपोर्ट पण नाही करणार कोण की चला बाबा ही मुलं करतायत प्रोसेस किंवा काय. ते असंच आहे ना, ते तुम्ही उन्हाळक्याच करता तसे काय मिळणार आहे तुम्हाला किंवा काय. तर ते एक होतं आमच्याकडे की या गेल्या 2 वर्षात की एवढं बोलतात ना आपल्याला, तर आपण हे पण करायचं आणि हे पण करून दाखवायचं त्यांना. सो ते केलं आम्ही. त्यामुळे ते जरा कुठेतरी शिक्षकांना विश्वास बसला तो की हो आम्ही चांगलं काम करतोय, आणि कुठेतरी पण तरी ते काय म्हणतात जे व्हायचंय ते होतच. सो रिक्वेस्ट असेल माझी प्रत्येक कॉलेजला जे कोणी बघतात किंवा काय, की खरंच आम्ही टाइमपास नाही करत आहोत, आणि तो टाइमपास नाही केला म्हणून खरं तर आज आम्ही तुमच्याशी बोलतोय किंवा ते आम्हाला यश मिळतंय. त्यामुळे जरा तुम्ही मुलांवर विश्वास ठेवा आणि त्यांना करू देत, कारण नाटकाची प्रोसेसच ही ती आहे. तुम्ही म्हणाल की 2 तास करा तालीम, तर नाही होत. कुठलंच नाटक नाही बसत 2 तासात.
त्याला एक ती प्रोसेस असते. आणि तो खरं तर तुम्ही म्हणाल जर की हा टाइमपास आहे 10 तास, तर तो टाइमपास पण नाटकाला गरजेचा आहे. कारण या टाइमपास म्हणून पण वेगवेगळ्या गोष्टी कळतात की बाबा ओके हे अप्लाय करू शकतो, हे अप्लाय करू शकतो. सो तो वेळ द्या त्या प्रोसेससाठी, असं मला खूप म्हणायचं आहे. खूपच चांगलं. तुमच्या बरोबर साठेमध्ये पण अशा गोष्टी बरेच झाल्या? अरे फायद्याचे तर बरेच निघतात. म्हणजे एकदा माझ्यासोबत असा किस्सा झालेला की एक नवीन मुलगी होती आणि ती बोलली की मला लवकर जायचंय घरी. म्हटलं का? ती बोलते अरे नाही आज फर्स्ट डे माझा, मला खूप क्रॅम्प्स वगैरे. ठीक आहे जा. गेली ती. नंतर 4 दिवसानंतर परत बोलली मला घरी जायचंय. बोलते का? बोलते माझा फर्स्ट डे. म्हटलं अरे एवढं नाही ना मी आता. बरं तुला सांगितलं मला सांग तुला नक्की प्रॉब्लेम तुझ्यात आहे की माझ्यात आहे सांग. असा कसा प्रॉब्लेम असू शकतो ना. एवढा तर मी नवीन नाहीये. गेली. अरे मुलींना आपण काय जास्त बोलू पण नाही शकत आणि हा तर त्यांचा एकच असतो हे बोलणं, म्हणजे याच्यापुढे आपण काय बोलू नाही शकत. पण समजून घेतो. करेक्ट. हा म्हणजे तोच प्रॉब्लेम होतो की म्हणजे तुम्ही असाइनमेंट सबमिट करायला असे तर करतो वेळेवरती, पण कधीतरी ज्या दिवशी कॉम्पिटिशन असेल त्या दिवशी एखाद दिवस झाला मिस आणि आपण गेलो टीचर्सकडे, तर लकीली आता नाही करत आमच्या कॉलेजमध्ये, पण असं गेलो तर मग ड्रामाचं नाव सांगितलं की नाही घेणार. बाकी तू काहीही रिझन दे, घेतील, एक्सेप्ट करतील, पण ड्रामाचं नाही. तिथे तर तुम्ही टाइमपास करायला जाता ना. नाही. आणि नवीन मुलं तर अशी आहेत की कारण आम्ही त्यांना बोलतो की तुम्ही जर इथे जेन्युअनली वेळ देत असाल तर आम्ही तुमच्या अटेंडन्स आणि सबमिशनचं लेटर देऊन, ऑफिशियली लेटर देऊन सरांची परमिशन घेऊन की डेट चेंज करतो फक्त ड्रामाच्या मुलांची. तर त्यांचं असं असतं, टीचर बोलली तू प्रॅक्टिकलला का नाही, नाट्य बरोबर होतो मी. त्यांचा एक ऍटिट्यूडच असतो. म्हटलं अरे हे बंद करा पहिले, हे बंद करा. आपण माज नाही करत आहोत, आपल्याला वेळ नाही मिळत म्हणून आपण ऑफिशियली परमिशन घेतो, तेव्हा सबमिट करत जा. पण मग मॅमचे मग परत कंप्लेंट जाणार की ड्रामाची मुलं माज आहे, त्यांना कमी करा, हे करा ते करा. मग परत आमची वाट. हे तर मुलांचे फायदे. मग त्यांना समजावं लागतं बाळांनो असं नाहीये, सबमिट करा, वेळेवर करा. तर ते फार लफडी आहेत ती. But I think that's the fun part of everything. रिहर्सल करताय, सगळं चालू आहे महिनाभर आणि प्रॅक्टिस चालू आहे, पण प्रयोगाच्या वेळेला असं कधी झालंय की फ्लो मध्ये कुठला डायलॉग घेतलाय का, इम्प्रोवाइज झालाय न कळत, चांगला का वाईट, का शिवी वगैरे पण निघाली? कारण काय शिवी हे फिलिंग आहे आणि फिलिंग आहे ते निघतं, जेन्युअनली हो निघाला. शेवटी फिलिंग आहे. तर असं काही घडलंय ह्या वेळेला, म्हणजे ह्या स्पर्धेत रिहर्सल, एलिमिनेशनला, कुठल्याही राऊंड मध्ये, किंवा जुनी काही आठवण? माझी हिंमतच नाही झाली कधी इम्प्रोवाइज करण्याची. कारण जे कोण डिरेक्टर भेटले मला, केले मी 1-2दा प्रयत्न केले, ते बोलते दात आले का तुला, तर मी याच्यापुढे माझी हिंमतच गेली इम्प्रोवाइज करायला. ऑन स्टेज तर नाहीच गेली, तर फार तर रन थ्रू मध्ये किंवा सांगून की मला हे असं सुचलंय, त्यांना पटलं तर ते बोलतात कर, नाहीतर मग काहीतरी बोलतात ते, मग ते जास्त त्यांच्या फिलिंग शेअर करतात, त्याच्यावर आपण काय काउंटर पण नाही करू शकत. तर मी हिंमत नाही झाली कधी ऑन स्टेज इम्प्रोवाइज. सांगून करतो मी इम्प्रोवाइज, को ऍक्टरला पण किंवा डिरेक्टरला पण. पण फ्लो मध्ये असं कधी झालं नाही की असं काही डायलॉग वगैरे दुसरं? कधीच नाही रे. चांगली गोष्ट आहे, म्हणजे चांगली गोष्ट. ऐकणारे डिरेक्टर खुशच होतील की असा ऍक्टर आपल्याला डिरेक्ट करायला मिळावा. म्हणजे सुचतं, पण मी ते विचारून करतो की हे करू का. नाईस. माझं असं फंबल नाही कधी पडला, पण वाक्य पुढे मागे बरंच झालं. आता अमिगडालाच्या वेळेला झालं होतं, फायनलच्या वेळेला बापरे त्याची एंट्री होती आणि माझं वाक्य होतं की प्रश्नांची मुळं ही अश्मयुगात आहेत आणि ब्ला 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 असं काहीतरी होतं. मी ते खूप असं फिरवून फ्लो मध्ये ना खूप फिरवून काय चालू आहे मनात खूप शिव्या देत असेल बिचारा, पण प्रॉपर एंट्री. म्हणजे जो क्यू असतो, माझा एक क्यू होता आणि त्याच्यावर चांगलं जागा होती ती माझी, खरं तर की डीपली काहीतरी बोलत असते की आपली प्रश्नांची मुळे अश्मयुगात आहेत आणि आपण कलियुगात शोधतोय, म्हणजे आपण टोकाकडे चाललोय, तर मग अश्मयुगाच्या टोकाकडे काय असणार. त्याच्यावर मी बोलतो दाल खिचडी. ही चांगली माझी जागा होती. तिने डायरेक्ट शेवटचं वाक्य आधी घेतलं, मी विंगेत दाल खिचडी ओरडलो आणि धावत आलो. आणि त्यानंतर परत एक असा सीन होता, बसलो होतो आणि असं वाक्य होतं की देवाचं अस्तित्व आहे की नाही माहित नाही, पण आईचं आहे. आणि माझ्या तोंडातून फ्लो मध्ये निघालं आई निघालं.
मग आता माझं असं झालं फंबल तर नाही पडला पाहिजे आणि प्रेक्षकांना थोडीच माहिती आहे काय स्क्रिप्ट आहे, त्यामुळे मी ते पण फिरवलं. आईचं अस्तित्व आहे, आई निघाले ना, आईचं अस्तित्व आहे, आता देवाचं वेगळे माहित नाही हा वेगळे असा बघतो, कारण मी तिच्या इथे असतो. इथे असतो. म्हणलं कर सगळं करून घे तू, चुकव मला माझ्या दिसत होतं त्याच्या चुकवतो. डोळ्यामध्ये. अच्छा शिवाय देतो. आईचं अस्तित्व आहे, देवाचं आहे की नाही माहिती, ते कॉन्फिडेंटली घेतलं म्हणून ते झालं. ते कळालं पण म्हणजे समोर बीबी वगैरे बसले, म्हणजे बुद्धभूषण वगैरे बसलेले, त्यांना पण कळालं नाही मी कधी फिरवलं, पण ह्याला कळत होतं. अच्छा. पण मला मग हे आता विचारायला तुला परत आवडेल की तू आहे स्क्रिप्ट टू स्क्रिप्ट, टी टू टी जाणार. आता अशा वेळेला समोरच्यानी जर असा गुगली का वाईट वॉल टाकला मग तुझं काय होतं? तेवढा मी असतो स्पॉन्टेनियस की हिने काहीतरी वाक्य, आणि मी फंबल नव्हता काढला, मी वाक्य फिरवलेलं पण अर्थ तोच पोचला इट इज होता. इक्वली बॅड, इट इज इक्वली बॅड. अर्थ तोच पोचवला होता मी समोर. अर्थ तोच पोचवला. मला पण कळलं नव्हता हा अर्थ. पण नाही, मग तिचं बरंच व्हायचं की शब्द वेगळेच काहीतरी उच्चार करायची ती, मग ऑन द स्पॉट मग असं करावं, अच्छा हे म्हणतेस. पण मग ते आणि on the मला spot एक होतं. लिबर्टी पण होती ना, म्हणजे माझं कॅरेक्टरच असं होतं की मी कुठूनही कुठे स्विच होऊ स्विच होऊ शकते. शकतो. त्यामुळे ते म्हणजे असं नाही की मी असं सगळीकडे करते, Correct. नाही मी फंबल नाही पाडत, पण ठीक आहे. हा इथे होत होतं ते तेवढं राहावं लागतं, हिच्याशी तरी काम करताना राहावं लागायचं की कधी काय बोलेल. पण अर्थ पोचवायची. करेक्ट. आणि मग कधी कधी ते ठरलेले क्यू असायचे ना की हा वाक्याला तुम्हाला भांडं देणार, पण ऍक्टिंग मध्ये एवढं की नाही म्हटलं झालं माझं वाक्य, दे आता पुढे दे, पण ते ऑन स्टेज बोलणारच काय. पण ते तिथे स्पॉन्टेनियसली जे व्हायचं आणि सटली व्हायचं, त्यामुळे ते असं काही विचित्र नाही Correct. वाटायचं, ते चांगलंच वाटायचं. त्याचा ऑडियन्स कळायचं नाही की हो. तुमचं म्हणजे आम्हाला चालू माहिती आहे आतमध्ये पण समोर तर मजाच यायची. पण आम्ही ठरवलेलं की जे फ्लो रन थ्रू म्हणजे हे नाही की हे ठरवलेलं हेच करायचं, आमची प्रत्येक जे रंगी फ्लो वेगळी मध्ये असायची. जाईल, जसं फ्लो मध्ये कॅरेक्टर जात आहे हम्म. मग तुम्हाला वेगळं काही सापडू पण शकतं, एक मोटिव्ह सापडू शकतो, एक अप्रोच सापडू शकतो सीन साठी. मग ते आम्ही काही ठरवलं नव्हतं की एवढंच फ्लो मध्ये जा, काय सापडलं तर चांगलं. हा, तुमच्या बरोबर की तुम्ही काहीतरी करताना इम्प्रोवाइज केलं का, हो. शिवी निघाली का, हा. तू नाही दुसरा कुठला पात्र, आणि कसं मग सांभाळलं गेलं? खरं तर मी खूप अपोजिट आहे दोघांच्या. मी इम्प्रोव्हायझेशन करतो, म्हणजे जो माझ्यासोबत काम करेल त्याला वॉर्निंग असते माझी की बघ बाबा मला सुचलं तर मी घेणार, तू बघ मॅनेज करायचं कसं किंवा आपण करू ते. तर माझ्या सोबत यावर्षी झालं असं, जसं मी म्हणालो की भाषाच वेगळी होती, तर त्यामुळे तो डायलेक्ट पकडणं किंवा ते शब्द त्यांचे हे करणं गरजेचं होतं. म्हणजे समजा माझा कॅरेक्टर जर का तिकडचं असेल तर माझा कॅरेक्टर इकडच्या शिवाय नाही देणार, नॉर्मल जे आपण बोलतो ते तो तिकडच्याच शिवाय देईल. तर तशी मला लँग्वेज डिक्टेटरने एक शिवी सांगितलेली, हेंबाड थोत्रीच्या. आता हा शब्द कोणाच्याच पहिल्या फटक्यात लक्षातच नाही राहणार, मी लिहून घेतला अच्छा हेंबाड थोत्रीच्या. मग आम्ही ट्रेनने जात होतो ना, मी सगळ्या पोरांना सांगितलं हेंबाड थोत्रीच्या, माझ्या कानात येऊन सतत बोलायचं आहे, मला आठवलं पाहिजे. आणि मला प्रयोगाची वेळ आली आणि इथे सुरू होते प्रयोग, तरी लोक माझ्या कानात हेंबाड थोत्रीच्या, हा हा हो येस लक्षात आहे. आणि तो सीन आला आणि मला आठवेच ना हेंबाड थोत्रीच्या, माझ्या तोंडात वेगळीच शिवी येत होती. म्हटलं नाही हे तर आपण नाही बोलू शकत. मग तिथे काहीतरी मी मॅनेज केलं, बोलून गेलो हे ते. आणि ना आम्ही मी असं केलेलं ते की आम्ही मित्रच एकमेकांसोबत बोलताना आपण काहीतरी बोलतो ना असं, तर असंच आम्ही एक शब्द काढलेला शॅकशूक, असं रॅन्डम. तर ते माझं वाक्य होतं असं की अबे सर इले लोक सरकारी मछली म्हणतात, मग इले आपण पाण्यात टाकायची, मग इले वाढवायची आणि सरकार सांगेन तेव्हा ऐकायची, असं एकदम शॅकशूक. तर ते ह्यांना माहितीच नसायचं की मी घेणार. मी फक्त डिरेक्टरला सांगायचो की विचारतात हे घेऊ का, हे करू का, हा घे चांगलं. तर ती एका रंथूरला तो खरंच मुलगा हसलेला आणि त्याच्या पायावर पाय दिलेला असं की गप सीन न्यायचंय पुढे, असं झालेलं. आणि फंबल तर नाही निघाले कधी असे माझे. हा, वाक्य थोडी मी बदलून वगैरे घेतलेत, पण सेम की अर्थ क्यूचा तुला क्यू दिला ना मी मग कर, वाक्य मी काय घेईन, तुला क्यू दिला ना मग शांत राहा, असं होतं. पण मला सुद्धा तेच वाटतं पार पडेल किंवा मला असं ते वाटतं कलाकार म्हणून की जर तेच तुम्ही करत राहिलात ना वाक्य, किंवा लास्ट इयर पण म्हणजे माझं कॅरेक्टर होतं ते, त्याला एक वेगळा एलिमेंट होता, तो इको मध्ये बोलायचा की मी भाषणच द्यायचो पण माईक इको होतो ना गावाच्या एका सभेत वगैरे की हॅलो हॅलो हॅलो, तर तसं माझं ते कॅरेक्टर होतं. बोलतानाच तसं बोलायचो मी की तुम्हाला म्हणून सांगतो मी पण तुमच्यासारखा वस्तीतलाच कार्यकर्ता होतो. तर ते मला काही पॉइंट फिक्स करून दिलेले की 1 2 3 4 अशी वाक्य आहेत, तर दुसऱ्याला चौथ्याला असं वाक्य घे.
पण मीच ते ठरवलेलं की मी त्यांचा फ्लो बदलेन, कारण जर मी तेच करत राहिलो मग ते मेकॅनिकल होणार, करेक्ट. ते मलाच करताना मजा नाही येणार. जर ही खूप मलाच भीती असते, ही भीती असते की मेकॅनिकल होण्याची. मेकॅनिकल होत आणि Danger. होतच ते, कारण हो. आपण एवढे प्रोफेशनल ऍक्टर नाही होत किंवा Honestly, आपल्याला नाही जमणार. किंवा म्हणू शकतो पोचलेले ऍक्टर नाही होत आपण एवढे की हो. ते नाही होणार आपल्याकडून होणार ते आता. त्यामुळे मग मी स्वतःच त्याचा फ्लो चेंज करायचो, दुसऱ्याच्या याला तिसऱ्याला घ्यायचो, कारण ते मला करताना मजा आली पाहिजे. मी जर ते एन्जॉय नाही केलं तर समोरचा एन्जॉय कसं करेल. त्यामुळे मग ते होतं. आणि फंबल वगैरे तरी नाही झाले माझे असे होपफुली, आणि होऊही नाहीत पुढे. एक प्रयोग होता माझा, काय झालं त्या दिवशी मला माहित नाही. म्हणजे मीच डिरेक्ट करत होतो आणि खूप धावपळ होती आणि ठाण्याला होता तो. हो. आणि म्हणजे काहीतरी झालेलं त्या दिवशी मला कळत नाही. आणि 22 फंबल 22 फंबल 22 नाही 18 होते. मला आम्हाला थंबनेल मिळाला आहे, प्रथम पारितोषिक 22 फंबल. मुलगा करत होता ना तो ऑन स्टेज. मुलं शाळेतली मुलं होती अशी 1 2 करून घेतो 3 फंबल. हीच अंगीकार नाही, दुसरी मागच्या वर्षी केलेली. तो म्हणजे त्यानंतर जो काय मला कॉन्फिडन्स गेलेला ऍक्टर होण्याचा, असा एक खूप किस्सा होता 18 फंबल वाला. पण खरंच 18 फंबल झालं, बाहेर आल्यावर काय होतं ते, काय झालं आठवत नाही मला तो दिवस नंतरचा. तोंड दाखवलं कोणाला, नाहीतर कौतुक सोहळा झाला असता 18 फंबलचा. मोहितला सेट गेला, सगळं गेला. मोहित कुठे सेट ठेवला, मी जातो मी घरी, आजचा दिवस घ्या. नाही, पण मग 22 फंबल ते प्रथम पारितोषिक, खूपच छान जर्नी झाली तुझी. व्हेरी नाईस. कमिंग टुवर्ड्स द एंड, तुमचे जे दिग्दर्शक आहेत, जी टीम आहे, कॉलेज आहे, त्यांना तुम्हाला काय सांगायला आवडेल? कारण आज प्लॅटफॉर्म आहे, नवीन स्टुडंट्स पण येतात अशा कॉलेजमध्ये. काय एक्सपेक्ट करावं? आणि इन फॉर्म ऑफ ग्रॅटिट्यूड ऑल्सो, इफ यू वुड लाईक टू स्पीक टू युअर डिरेक्टर ऑर युअर कॉलेज, हा प्लॅटफॉर्म दिल्याबद्दल, रिहर्सलला वेळ दिली, जसे तुम्ही बोलता एवढे ॲडजस्टमेंट करतात, टीचर्स ॲडजस्टमेंट करतात, ही सगळी जी प्रोसेस होते, काय तुम्हाला लाईक मनापासून त्यांना बोलायला आवडेल, तुमच्या डिरेक्टर्सना, तुमच्या कॉलेजला? खरं तर मला त्यांचंच जास्त कौतुक वाटतं रे, की डिरेक्टर जे असतात त्यांनीच हे जे काही टिकून ठेवलंय ते कॉलेज मधलं नाटक. आणि कारण आमची बॅच जी आहे ती तर अशी आहे की कामापुरती ठेवणारी, पण ती डिरेक्टर्सची जी बॅच आहे ते म्हणजे जीवनच नाटक, म्हणजे एकांकिकाच, आयुष्य एकांकिका आहे आपल्या, अशा लेवलला काम करायचे. आणि त्यांनी तेच पेरलंय या बॅच मध्ये की तुम्हाला पण त्या पॅशनेटली काम करायचंय. पण आमचा पण तेवढाच जो काही प्रयत्न असतो तो की तेवढ्या पॅशननी काम करायचे, एकांकिका करायचे. नाहीतर आम्ही एवढं नसतं केलं रे. म्हणजे खूप ठराविक मुलं आहेत कॉलेजमधली की जे शिवाय घातले तरी नाही आम्ही इथे करू काम, आम्हाला द्या काहीतरी काम द्या. पण ना 80 to 90% मुलं असतील ना की त्यांना प्रेमानेच सांगावं, 2 शिवाय घातले की ते निघून जातात. अशी मुलं बरीच असतात. त्यामुळे त्यांचं जे डिरेक्टर्स आहेत त्यांना मेन क्रेडिट जातं की त्यांनी हे सगळं टिकवून ठेवलंय, लॉबी म्हणणं, बॅचेस. कारण रुईयाला तर फायदा आहे, कारण त्यांची खूप वर्षांपासूनची लॉबी, आणि ते आजही येतात त्यांना सपोर्टला. एलिम्स राऊंड असू दे, रिहर्सल असू दे, फायनल, त्यांची खरं तर खूप लॉबी, आणि ते खूप चांगलं आहे एखाद्या कॉलेजसाठी. आणि प्रत्येक कॉलेजचे सिनियर हे येत राहतो तेवढ्या पॅशनेटली, आणि त्यामुळेच इंटर कॉलेज जे काय INT आहे ते चालू आहे असं मला वाटतं. आणि कॉलेजचे जे प्राध्यापक वगैरे ते तर सपोर्टिव्ह असणंच गरजेचं आहे त्यांना. म्हणजे कारण प्रोडक्शन खर्च, एवढी लोक येणं, एका प्रकारे सूत्रधाराचंच काम आहे. नाटकाचा सूत्रधार असतो तसे ते प्रोफेसर असतात किंवा नाट्यवलय प्रमुख म्हणू शकतो, की आमच्याकडे नाट्यवलय प्रमुख म्हणतात, तसं ते असलंच पाहिजे. आणि खरंच कठीण काम आहे ते सूत्रधाराचं. मग आता इकडून पुढे कसं बघता तुम्ही तुमच्या जर्नीला? तुमचं तर कॉलेज सुरू आहे, तुझं फायनल इयर आहे, ऍक्टिंग ॲज अ फुल टाइम प्रोफेशन म्हणा, की हाऊ डू यू लुक ॲट इट, की अजून तुम्हाला ॲज अन ऍक्टर काही कोर्स करायचा आहे? कारण हे तर कॉलेजमध्ये ऍक्सिडेंटली अपॉर्च्युनिटी मिळाली, तर इकडून पुढे तुम्ही तुमचा अभिनेता अभिनेत्री म्हणून प्रवास कसा बघता? आता सध्या तरी हीच जर्नी चालू आहे. म्हणजे मला आत्ता तरी असं वाटतं की आत्ता जे फिक्स केले तेच पुढे होईल की नाही माहित नाही मला. आत्ता मला ऍक्टर व्हावं असं वाटतंय, पण पुढे जाऊन काही चेंज पण होऊ शकतं.
ओके. काहीच सांगू नाही शकत. मला तर करायचं ऍक्टिंग मध्ये कोर्स वगैरे, पण पुढचं मला पण माहित नाही. मला तर पॅशनेटली करायचीच आहे ऍक्टिंग, पण तेच की पुढे काय होईल काहीच सांगू नाही शकत. माझं तर कधी ठरवून काही होतच नाही, म्हणून मी ठरवतच नाही. हा, तर म्हणजे आतापर्यंत ज्या गोष्टी होत आल्या आहेत त्या सगळ्या कोइन्सिडेन्सेस झाल्यात. इव्हन ऍक्टिंग मध्ये येणं हीच सर्वात मोठा कोइन्सिडेन्स होता माझ्या आयुष्यातला. एकदम कोइन्सिडेन्सलेस सगळ्या गोष्टी होतात, म्हणून मी त्या वेळेवरच सोडून देते. आता प्रेझेंट मुवमेंटमध्ये मला आवडेल हे काम करायला तर मी करणार. आणि ऍक्टिंग म्हणजे नाही ठरवत, पण तरी मी ऍक्टिंग हे फ्युचरमध्ये ऍज अ करिअर बघते सध्या तरी. म्हणजे मला आवडेल त्या क्षेत्रात असण्यासाठी, पण आता पुढचं बघू. माहित नाही हा फेज आहे हो. की हा, लोक म्हणतात हा फेज पण असू शकतो. नाही, जसं तुझ्याकडे येतो, पण एक व्हॅलिडेशन पण मिळतं जेव्हा तुम्हाला पुरस्कार मिळतात. तुम्हाला एक व्हॅलिडेशन की मी नुसतं परफॉर्म करणं आणि कुठेतरी खूप लोकांना ते आवडलंय म्हणून तुम्हाला ते व्हॅलिडेशन मिळालंय, म्हणून तो पुरस्कार मिळालाय. एक्झॅक्टली. म्हणून हा प्रश्न की करायचं, जर तो मिळाला नसता तर मग मे बी तो प्रश्नच नसता. हो, मुळातच. पण आवडेल, मला तरी आवडेल. मी लहानपणापासूनच ठरवलेलं की मला याच क्षेत्रात जायचंय, कारण माझ्या घरात खूप इंजिनियर आहेत. त्यामुळे माझं असं की मला नाही करायचं इंजिनिअरिंग किंवा डॉक्टर वगैरे, मला नाही व्हायचंय. माझ्यात ही गोष्ट चांगली आहे, मी छान बोलू शकतो. मी लहानपणी वक्तृत्व स्पर्धा करायचो, त्यामुळे तो स्टेज कॉन्फिडन्स माझ्यात लहानपणापासून होतं की मला किती लोकांसमोर उभं करा, मी बोलणार. त्यामुळे मग त्यानंतर मी बालनाट्यात आलो किंवा काय, मग तेव्हा असं झालं की हा थिएटरच करायचं. आणि जेव्हा मी 8वीला होतो तेव्हा मी गमभन पाहिलेली एकांकिका. त्याआधी माझ्यासाठी नाटकाची कॉन्सेप्टच वेगळी होती की कमर्शियल लेवलला हेवी सेट्स वगैरे वगैरे वगैरे. पण जेव्हा ती एकांकिका पाहिली तेव्हा मला झालं की यार यांच्याकडे काही नाहीये, यांच्याकडे फक्त 3 मोडे आहेत आणि या 3 मोडांवर त्यांनी अख्खं जग उभं केलं माझ्यासमोर. सो ती कॉन्सेप्ट मला खूप आवडली, म्हणून मला थिएटर जास्त आवडतं. की मेक बिलीव्ह किंवा आपण म्हणतो ना की फिल्म मध्ये किंवा इतर ठिकाणी कॅमेरावर तुम्ही इस्टॅब्लिश करू शकता जागा की ही जागा आहे, ही आहे, ती आहे. पण जेव्हा थिएटरवर तुम्ही असता किंवा रंगमंचावर असता, नाटक करत असता, तेव्हा तुम्ही जे दाखवाल ती पूर्व दिशा असते तिथे. मी म्हणालो की हे इकडे तर हे इकडे, तुमच्यासाठी ती जागा पण तेच होते. सो म्हणून मला तो फॉर्म खूप आवडला आणि तेव्हापासूनच मी ठरवलेलं की ऍक्टिंग मध्ये यायचं आणि रुईया नाट्यवाल्याच करायचं. मगाशी तू म्हणालास की काय सांगू इच्छिता तुम्ही कॉलेजला किंवा काय, तर मी आयुष्यभर ऋणी असेन रुईया नाट्यवाल्याचे. कारण माझ्यासारखी खूप मुलं आहेत ज्यांचं स्वप्न असतं की नाट्यवाल्याला यावं आणि एकदा ती प्रोसेस करावी, पुढे इंडिव्हिज्युअल स्वतःला मिळेल. मुळात रुईयाला कॉम्पिटिशनच एवढी असते की सुरुवात इथून होते की आपल्याला काम मिळेल का, रोल तरी मिळेल का कुठे, किंवा नाट्यवाल्यामध्ये येता तरी येईल का ऑडिशन क्रॉस करून, एवढं. कारण 150-200 मुलं असतात ऑडिशनला तिथे, त्यांच्यातून आपण सिलेक्ट होऊ किंवा काय हे सगळं ते प्रेशर होतं. आणि ते झालं आणि बरंच काही म्हणजे एक माणूस म्हणून सुद्धा डेव्हलप व्हायला खूप रुईया नाट्यवाल्याने मला मदत केली. कारण मी असं माणूस नाहीये की शिस्तीत राहीन किंवा काय, मी खूप चंचल माणूस आहे. मला नाही असं एका बांधणीत राहायला आवडत, मी मुक्त आहे. पण माझ्या आयुष्यात जी काय 5-2% मला शिस्त लागली आहे माणूस म्हणून, ती मला रुईया नाट्यवाल्यामुळे लागली. म्हणजे आज पण जर का तुम्ही नाट्यवाल्याला किंवा आमच्या तालीम बघायला आलात तर शिस्तीची सुरुवात आमच्याकडे चपला रांगेत लावण्यापासूनच होते. कधीच अस्तव्यस्त चपला दिसणार नाहीत तुम्हाला, कधीही या तालमीत, त्या चपला रांगेतच लागलेल्या असतील. मग सगळ्या मुलांच्या बॅगा एका जागेवर, मग तालमीच्या इथे पाण्याच्या बाटल्या असतात सगळ्यांच्या, मुलं प्रॉपर कम्फर्टेबल कपड्यांमध्ये, मुली कंपल्सरी ओढणी घेऊन किंवा काय, किंवा ती शिस्त हे काय नाटकाला डिसिप्लिन खूप मॅटर करतं. सो ते डिसिप्लिन आम्हाला शिकवलं. आणि कॉलेजचेही खूप आभार की त्यांनी आम्हाला वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी प्रोत्साहन दिलं आणि तेवढाच सपोर्ट करत राहिले. आणि हेच की आयुष्यभर हेच पुढे करायचंय, फक्त टाईपकास्ट नाही व्हायचंय. म्हणजे मला 2 वर्ष INT कॉमेडी ऍक्टर मिळालं, चांगली गोष्ट आहे माझ्यासाठी, म्हणजे आनंद आहे मला त्याचा. पण मला ऍक्टर म्हणून माझी ओळख बनवायला आवडेल ना की कॉमेडी ऍक्टर म्हणून. कारण मला एक ती माझी साईड, मला असं वाटतं की मी हे करू शकतो. म्हणजे जर एखाद्या डिरेक्टरने माझ्यावर विश्वास दाखवला की तू हे करू शकतोस, तर मी करून दाखवणार ते, आणि मला करायचं आहे ते. त्यामुळे मला ऍक्टिंग मध्येच पुढे जायचं आहे आणि करिअर म्हणून मी ऍक्टिंगकडेच बघतो. खूपच छान. कोण आहे सध्या तुमचा फेवरेट ऍक्टर, का कुठली अशी वेब सिरीज वगैरे बघितली आणि तुम्ही कराल, जसं तू बोललास तुला ऍक्टरच व्हायचंय आणि तुम्ही ऍक्टिंग टेक्निकॅलिटी शिकता ऍक्टिंगची. एक असतं ऍक्टिंग, पण एक असते प्रोसेस, जसं मोटिव्ह असलं पाहिजे, हे
मग जेव्हा कुठला तरी असा एक परफॉर्मन्स बघून तुम्हाला वाटलं यार काय परफॉर्म केलंय, मराठी हिंदी कुठलंही, तर काही रिसेंटली बघितलेलं तुम्हाला आठवतंय का? और एनी कॅरेक्टर ऍक्टर? ऍक्टर माझं थ्रू आउट एकच, म्हणजे मी जेव्हा आधी मला बरेच आवडायचे, पण जेव्हा मी मकबूल पाहिली इरफान खान यांची, मी प्रचंड फॅन झालो त्यांचा. म्हणजे तो माणूस माझ्यासाठी देव आहे ऍक्टिंग मधला. म्हणजे त्या माणसाकडे काय मला समजत नाही. तो माणूस कसं प्रत्येक त्या माणसाची कुठलीही फिल्म काढा, कुठलीही फिल्म, मकबूल झाली, ब्लॅकमेल झालं, इंग्लिश मीडियम, हिंदी मीडियम, लाईफ ऑफ पाय, कोणतीही फिल्म काढा. हैदरमध्ये त्यांचं जस्ट एक कॅमिओ आहे, पण तो कॅमिओ पण एवढा खतरनाक केलाय त्यांनी त्या माणसाचे. म्हणजे त्या माणसाला डोळे बोलतात ना, हे आयुष्यात जमलं पाहिजे. किंवा त्या गोष्टीचा मी खूप मोठा फॅन आहे की यार कसं जमतं रे या माणसाला, हा माणूस कसं करतोय. आणि खरं तर माझ्यासाठी खूप इमोशनल मोमेंट आहे की ज्या दिवशी मला कळलं की इरफान खान गेलेत, प्रचंड रडलो. कारण मला झालं की नाही यार, ह्या माणसाकडे जी कॅपॅसिटी आहे ऍक्टिंग करायची, किंवा ऍक्टिंग, तो माणूस ऍक्टिंगच नाही करायचा, तो माणूस जस्ट एक रोल प्ले करायचा, आणि तो असा करायचा ना की तो छाप बसेल मनात. बरेच घडवलं असतं त्यांनी पुढच्या वर्षात. म्हणजे कॉम्पिटिशनच नव्हती. बरेच घडवलं असतं त्यांनी, बरेच इरफान खान batches. कमाल, म्हणजे कमाल. त्या माणसाला डोळ्यातच ताकद होती खूप. म्हणजे मकबूल मधला एक सीन आहे की मकबूल, एक तर ती कास्टच किती हेवी आहे, अमरीश पुरी, नसरुद्दीन शाह, पियुष मिश्रा वगैरे. आणि तिथे तो एक सीन होतो की ते अमरीश पुरी म्हणतात यांना, मेरे से लिख के लो मियां, अमरीश पुरी एक सेकंड साठी विचार चालू झाली, सॉरी. तर ओमपुरी म्हणतात की लिख के लो मियां, अब्बाजी की गद्दी तुमच्या लागे, असं वगैरे. आणि तो प्यायलेले असतात ते, डोळे लाल झाले, ते हसतात, एक स्माइल देतात, आणि ते एक स्विच होतं आणि म्हणतात की पंडित अगर तेरी चौपड़ खाने में मुझे भरोसा होता ना, तो अभी मैं तेरी जबान खींच के हाथ देता. तो जो स्विच आहे ना, त्याला मी एवढं हे झालो की हा हे माणूस कसं करू शकतो. किंवा लंच बॉक्स मध्ये त्यांना विचारतात की हिचं नाव काय, ते 10 सेकंद घेतात आणि मग तिचं नाव सांगतात. ती प्रोसेस मला जेव्हा कळली की ते सगळे इमॅजिन करतायत त्या व्यक्तीविषयीचं किंवा काय, किंवा आणि मग तिचं नाव सांगतायत, हे किती डिटेल्ड काम आहे ऍज अन ऍक्टर म्हणून. सो मला त्यांनी फार इम्प्रेस केलं. आणि आत्ताच्या काळात जर मला तसं कोण वाटत असेल की थोडंफार, म्हणजे कोण जाऊच शकत नाही त्यांच्या ह्याला, पण एक मला ती वाईब मिळते, असा माणूस म्हणजे सध्याच्या काळात फाद फजील. त्या माणसानी पण तेवढेच वर्ष, म्हणजे आवेशम मधला फाद फजील आणि बोंगाविल्ला म्हणून एक फिल्म आहे त्यांची, किंवा कुंभलंगी नाईट्स, कमाल वर्सटॅलिटी खतरनाक आहे त्या माणसाची. त्यामुळे आत्ताच्या काळात मला फाद फजील खूप आवडतो आणि मी आयडियलाइज करतो त्याला की वाव, हे असं छान वर्सटाईल काम मला करायला आवडेल. आणि रिसेंट मध्ये फिल्म्स तर म्हणजे अशी एकदम छाप बसेल अशी कुठलीच मला बघता नाही आली, किंवा जुन्याच फिल्म्स आहेत ज्या मी बघतो. त्यातल्या त्यात मी आत्ता रिसेंटली पाहिली इरफान खान यांचीच लंच बॉक्स. इरफान खानला जाऊन पण बरेच वर्ष झाले. हा, तरी सुद्धा मला ती फिल्म एवढी इन्स्पायर करते, किंवा मला असं वाटतं की गो टू फिल्म आहे ती लंच बॉक्स. म्हणजे समोर नवाज पण आहे ना, म्हणजे असं पण लाईक गिव्ह अँड टेक म्हटलं तर इट इज इरफान अँड नवाज पण खतरनाक. मला खूप वेगळीच व्याख्या दिली आहे त्यांनी ऍक्टिंग, वेगळीच व्याख्या. म्हणजे प्रत्येकाचा एक क्लास आहे, किंवा काय म्हणू शकतो, अमिताभ बच्चन आहेत, किंवा तशा आत्ताच्या काळात वर्सटाईल कोण काम करत असेल तर विकी कौशल वाटतो मला, त्याचं एक वेगळं एक आहे. पण इरफान खान यांची जी लेगसी आहे ना, किंवा जो स्टेज त्यांनी सेट केलाय ना, त्या स्टेजच्या क्लोज जाणं पण खूप कठीण आहे. तर हॅट्स ऑफ त्या माणसाला. आणि खरंच म्हणजे आज ते जर असते ना, माझ्यासाठी ते आहेत अजूनही, पण ते जर असते ना तर मी अक्षरशः त्या माणसाच्या पायावर लोटांगण घातली असती की बाबा मला थोडंफार का होईना सांगा की बाबा हे कसं केलं जातं, कारण मला हे शिकायचं आहे, मला आवडेल तुम्ही जे करताय ते करायला. सो येस, इरफान खान ही इज गॉड टू मी. इरफान खान सोडून हा, म्हणजे इरफान खान हे तर खरंच खूप बेस्ट आहेत. पण दुसरं असं म्हणायचं गेलं तर राधिका आपटे ह्या पण मला एक, म्हणजे त्यांच्या ज्या अभिनयामध्ये ना रॉनेस दिसते. म्हणजे असं आपण युजली असं स्टारकास्ट बघायला गेली तर, म्हणजे जसं हे म्हणाले अमिताभ बच्चन वाटतात, शाहरुख खान वाटतो, पण जेव्हा आपण राधिका आपटेला बघतो तेव्हा ती राधिका आपटे न वाटून ते जे कॅरेक्टर आहे ना ते वाटतं. त्यामुळे तो जो रॉनेस आहे ना तो मला खूप आवडतो म्हणजे राधिका आपटेचा. आणि दुसरं म्हणायचं गेलं तर म्हणजे
आपल्याला संधी मिळते आणि त्या संधीचं सोनं जर कोण करत असेल तर मला असं वाटतं रणबीर कपूर. ते पण खरंच खूप वर्सेटाईल ऍक्टर आहेत खरंच, आणि त्यामुळे ते पण मला असे चांगले वाटतात म्हणजे रणबीर कपूर. ऑफकोर्स रणबीर कपूर. खतरनाक. येस, रणबीर कपूर, राधिका राधिका आप्टे आणि आप्टे. इरफान इरफान खान आणि सोडून सोडून. फाफा हा, सोडून फाफा. फाफा सोडून मला ती खरं तर बॅचच आवडते, पण ना आत्ताच मला जयदीप अहलावत खूप हा खूप जयदीप आला. तो त्या रेंजचा वाटतो मला. पाताल लोक. पाताल लोक, 3 of Us Three बघा. of Us. हो हो खरंच. त्यातल्या त्या ऍक्ट्रेस पण खरंच ऍक्ट्रेस खूप पण छान आहे. चांगलं आहे. हो, ती फिल्मच सॉलिड आहे. शेफाली. आणि एक सिरीज आहे हाऊस ऑफ कार्ड्स म्हणून, तर मला त्या लीड ऍक्टरचं नाव नाही आठवतंय, पण ना अरे ते जे रिदम ब्रेक करणं असतं ना प्रत्येक, ते रिदम ब्रेक करणं म्हणजे ते शिकायला मजा येते त्या लोकांना. हाऊस ऑफ कार्ड्स, केविन स्पेसी. केविन स्पेसी. करेक्ट. हा म्हणजे तर लेजंड लेजंडच आहे. म्हणजे आपण इथे INT एकांकिकावाले नाही खरंच खूप ऍस्पिरेशनलच बोलतोय ना आपण आज Correct हे आहे. बोलत नाही की तुम्ही आणि केविन स्पेसी आर ऑन सेम स्टेज. बिलकुल नाही, लुकिंग पण खूप वेगळी वेगळी रेंज आहे. range म्हणजे आहे. त्यांनी जे स्वतःला एक्सप्लोर केलंय ज्या लेवलला, खरंच त्या लेवलला पोहोचायला जॉनी डेप पण मला जॉनी खूप डेप. आवडतो. जॉनी डेप आणि किलियन मर्फी म्हणजे ते सॉलिड आहेत लोक. म्हणजे जॉनी डेपचं मला कौतुक यासाठी आहे की त्या माणसाने एक्सपेरिमेंटच केलेत आयुष्यभर. हो. त्याने कुठलेच एक तसा टोन सेट नाही केला, काय नाही. एकदम विचित्र काहीतरी रोल, पण तो कमाल करतो. जॅक स्पॅरो त्याचं प्रत्येक कॅरेक्टर वेगळं आहे. वेगळं ही लुक्स डिफरंट इन एव्हरी फिल्म. आणि कुठेच काहीच संबंध नाहीये कुठल्या स्टोनचा, पण तो जे करतो ते कमाल असतं. किलियन मर्फी मला पिकी ब्लाइंडर्स पासून आवडायला लागला. ओपनहायमर तर ग्रेटच आहे. ग्रेटच आहे. म्हणजे हो. आता आपण ह्या सगळ्या लोकांबरोबर बोलतो. एक म्हणजे आपली मला हा, एक बोल ऍड बोल. करावं असं वाटतं रे की रतन थियम जे आहेत डिरेक्टर, त्यांचा मी एक इंटरव्ह्यू ऐकलेला की त्यांना विचारलेलं की तुमच्यासाठी क्लायमॅक्स काय, नाटकाचा क्लायमॅक्स किंवा सिनेमाचा क्लायमॅक्स काय, की हा क्लायमॅक्स किंवा हा कातार्सिस जे काय आपण बोलतो, ते काही नाही बोलले. ते बोलले जेव्हा माझं कॅरेक्टर विंगेतून एक वर्ल्ड घेऊन येतो ना, तो क्लायमॅक्स आहे नाटकाचा माझा. म्हणजे ते खूप वेगळी व्याख्या आहे रे ही, पण खूपच वेगळी व्याख्या. म्हणजे पर्स्पेक्टिव्हच चेंज होतो आपला तिकडे बघण्याचा. तर मग एवढी लोक जे काय करून गेलेत, ज्या स्केलवर ज्या लेवलवर आपण बोललो, डिस्कस केलं, ऍक्टर्सची नावं घेतली, इकडून थेट येऊया शेवटचा मराठी सिनेमा कुठला बघितलाय तुम्ही? जारण जारण. जारण Same. पाहिला मी. जारण. Okay. जारण एक आहे. आणि मराठीतला कुठला ऍक्टर, अशोक सराफ नका बोलू, त्याशिवाय बोला. ते म्हणजे अगेन ते त्या लीग मध्ये गेलेले आहेत की सध्याचा, की जे तुम्हाला वाटतं यार क्या काम किया है का. सिनेमा तर जाऊ द्या, काही बोलण्यात पॉईंट नाही, पण अभिनेत्री मराठीतला अभिनेता आहेत. म्हणजे एक गिरीश कुलकर्णी मला ओके खूप आवडतो. गिरीश देव. कुलकर्णी म्हणा, जितेंद्र जोशी गोदावरी मधलं काम, अरे गोदावरी, तुकाराम म्हण, किंवा सेक्रेट गेम्स मध्ये पण त्यांनी जे काम केलंय. आणि टॉप मध्ये तर मला हेच वाटतात रे, विक्रम गोखले. मी पण तेच नाव घेणार होते. विक्रम गोखले झाले. मला असं खूप वाटतं की ललित प्रभाकर कडे खूप पोटेन्शियल आहे वेगळं काहीतरी करायचं. म्हणजे त्याचा आनंदी गोपाळ मी पाहिलं, म्हणजे रेशीम गाठी त्याची मालिका होती ती, आणि त्यानंतर आनंदी. म्हणजे खरंच ज्याला बघायचं असेल की ललित प्रभाकरचा काय पोटेन्शियल आहे, त्याने रेशीम गाठीचे 2-4 एपिसोड पाहावे आणि नंतर आनंदी गोपाळ बघावं. काय त्याने स्विच करून काम केलंय ते मला खूप आवडतं. आणि ललित प्रभाकरला मी खरंच खूप ऍडमायर करतो की तो छान करतो आता. आणि जुन्यांमध्ये विक्रम गोखले सर तर झालेच. मला लक्ष्मीकांत बेर्डे पण खूप आवडतात. म्हणजे त्यांचं जे काही टायमिंग आहे किंवा बनवाबनवी मधली जी काही त्यांचे डायलॉग आहे, म्हणजे अक्षरशः प्रत्येकासाठी ते गो टू आहे सगळं. पण मला ते कधी कधी प्रश्न पडतो की हे कसं या माणसाला सुचतं. म्हणजे तो सीन आहे की तो त्याला पकडायचा प्रयत्न करतो त्यांना, पार्वती म्हणून असं पकडतो आणि अरे सारखं एकाच झाडावर काय, हे कसं सुचू शकतं एखाद्या माणसाला. किंवा ही सुद्धा त्याचा बायको, हे जे काय आहे, म्हणजे खरंच ह्याला मी खरं तर कॉमेडी म्हणेन की हे सुचणं पण खूप कठीण असतं. त्यामुळे लक्ष्मीकांत बेर्डे सर झाले. मला निळू फुले पण खूप आवडतात. मला त्यांचं सखाराम बाइंडर बघता नाही आलं, कारण ते युट्यूबवर असं पूर्ण अवेलेबल आहे की मला माहिती नाही, पण ज्या क्लिप्स मधल्या बघितल्या ना मी,
त्यातूनच मला कळलं की भयानक ऍक्टर भयानक म्हणजे माणसाच्या आवाजाचा म्हणजे फिल्मचा आपण समजू शकतो की आपल्याला माईक असतात किंवा क्लोज असतात त्यामुळे तो बेस व्हॉइस ऐकू येतो, पण नाटकात पण तो बेस व्हॉइस तितक्या इम्पॅक्टफुली प्रोजेक्शन देऊन तो इम्पॅक्टफुली येणं हे खूप कठीण आहे. आणि मला वाटतं त्यांच्या जे काही 2-3 क्लिप्स पाहिल्या खतरनाक, म्हणजे त्याच्यावर मी अंदाज लावू शकतो की त्यांनी त्या नाटकात पण काय काम केलं असेल. सो निळू फुले, विक्रम गोखले सर, ललित प्रभाकर, खतरनाक. म्हणजे मराठी इंडस्ट्रीमध्ये असं नाहीच झालंय की ऍक्टर चांगले नाही आहेत, ऍक्टर कमालच आहेत सगळेच. म्हणजे सुबोध भावे सर किंवा त्यांचे सगळे, मला त्यांचा बालगंधर्व मधलं खूप आवडलं. म्हणजे ते खरंच म्हणतात की स्त्री भूमिका करावी किंवा एवढं सुंदर कोणी दिसलं असतं बालगंधर्वांच्या भूमिकेत तर सुबोध भावे सर होते. कमाल. इव्हन काशीनाथ घाणेकर तर खूप कमाल कमाल. आणि हे सगळे एकांकिका करून आले ते आवडतं. हा मग कुठेतरी असं चांगलं वाटतं की अच्छा म्हणजे ह्याने पण हे केलंय. सो एक तो कॉन्फिडन्स येतो की ओके आपण पण हे करूया. वेगळी स्कूलिंग पडते. प्रोसेस मॅटर. खूप बरं वाटलं एकतर तुमच्याशी गप्पा मारून. तुम्ही एक असं पुढची पिढीच आहे जी आता परत अभिनयाकडे येते. 50 वर्ष झाली INTला आणि त्याच्यात तुम्हाला पारितोषिक मिळालं, त्यासाठी तुमचे खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन्स. अँड बरं वाटलं बोलून. मराठी मूडमध्ये तुम्ही आलात त्याबद्दलही थँक्यू व्हेरी मच. आणि असंच तुम्हाला अजून पारितोषिकं मिळावी, आमच्याकडून अजून इंटरव्ह्यू व्हावे अशी आमची अपेक्षा. सो या आय थिंक ह्यांच्याशी बोलून तर खूप मजा आली. अजून पण INTमध्ये जे लोक ज्यांना पारितोषिकं मिळाले आहेत त्यांचे इंटरव्ह्यू आपण आपल्या चॅनलवर घेणारच आहोत. तर नक्की ते सगळे इंटरव्ह्यू बघा, प्रोत्साहन द्या. आणि ही पुढची पिढी आहे, लवकरच तुम्हाला सिनेमा, मालिका कुठे ना कुठे आणि नाटकात स्टेजवर बघायला मिळेलच. बाकी आता तुमचे पुढचे कधी आहेत प्रयोग, काय आहेत, जर कोणाला बघायचं असेल आपल्या ऑडियन्सला तर कुठे बघायला मिळेल तुम्हाला परफॉर्म करताना? एकांकिका स्पर्धा तेवढं सध्या. आणि तुझं चालू आहे कुठलं नाटक सध्या की नाही? सध्या नाही, मी आधी केलं एक कमर्शियल नाटक. ओके. आता जी आमची एकांकिका आहे धीवरती तुम्हाला लोकसत्ता लोकांकिकामध्ये पाहायला मिळेल. ओके. एकांकिका स्पर्धाच एकांकिका मुंबईत घडणार आहेत किंवा पुण्यात घडणार आहेत. ओके. नक्की जा आणि नक्की बघा. आणि आज जे काही आपल्या इंटरव्ह्यूमध्ये झालं, ज्या गोष्टी त्यांनी सांगितल्या, खरंच एकांकिका म्हणून खूप छान आहेत. त्यांचा अभिनय तर तुम्हाला आवडेलच, पण त्या एकांकिका आणि त्या दोन्ही एकांकिकामधले जे मेसेज आहेत तेही खूप उत्कृष्ट आहेत. तर नक्की बघा. तर आता तुम्ही आमच्या शोवर आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि आभार. आमचे गिफ्टिंग पार्टनर आहेत एनस्टाईल नावाचा ब्रँड आहे. यूथ रिलेटेड ते प्रोडक्ट्स बनवतात. डीटॅन, शॅम्पू, फेस स्क्रब वगैरे खूप मोठी रेंज आहे. सो त्यांच्याकडून तुमच्यासाठी काही गिफ्ट हॅम्पर्स आहेत. सो दिस इज फॉर यू. थँक्यू व्हेरी मच. हे तुझ्यासाठी. प्लीज वापरा आणि आम्हाला फीडबॅक द्या, म्हणजे आम्ही क्लायंटकडून पेड स्पॉन्सरशिप पण घेऊ शकतो. सो थँक्यू सो मच इकडे आल्याबद्दल. आजसाठी एवढंच. जय हिंद, जय महाराष्ट्र.